नमस्कार, माझं नाव दीपाली मंदाकिनी गोरक्षनाथ दरेकर. मी बाय प्रोफेशन ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये काम करते आणि गेल्या 4 वर्षापासून एक ऑफिशियल टीम मेंबर म्हणून ट्रेक कॅम्पसोबत जोडलेली आहे. तसे ट्रेक कॅम्पसोबत मी 2018 पासून भरपूर ट्रेक केलेले आहेत आणि मी एक सर्टिफाईड टूर गाईड पण आहे. तर या अगोदर मी जे प्रेझेंटेशन केले त्याच्यामध्ये म्हणजे युनेस्कोमार्फत जे मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडियामध्ये जागतिक वारसा स्थळाचा दर्जाच्या 12 किल्ल्यांना मिळाला, त्यापैकी मी 2 किल्ले अगदी त्यावरती सादरीकरण केलेलं आहे. आता माझा 3रा गड आहे तो प्रतापगड. तर प्रतापगडाचं आपण आधी भौगोलिक स्थान बघूया. तर प्रतापगड सातारा जिल्ह्यातला महाबळेश्वर तालुक्यामध्ये येतो. महाबळेश्वरपासून साधारण तो 24 किलोमीटर अंतरावर आहे. त्याची उंची समुद्रसपाटीपासून 1080 मीटर उंचीवर हा किल्ला वसलेला आहे. त्याचा प्रकार हा गिरिदुर्गमध्ये मोडतो, म्हणजे डोंगरावरती वसलेला आहे म्हणून तो डोंगरी किल्ला गिरिदुर्ग. हा गड ज्या डोंगरावरती बांधला गेला त्या गडाचं नाव पूर्वीचं म्हणजे प्रतापगड नाव पडण्याच्या अगोदर त्या डोंगराचं नाव होतं भोरप्या, ढोरप्या, रान आडवा गौंड ह्या नावाने त्या डोंगराला ओळखले जायचे. त्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार आरजोजी यादव यांनी किल्ल्याचं बांधकाम केलं. त्यानंतर गडावर जाण्यासाठी मोस्टली आता वाट आहे ती डायरेक्ट जो बुरुज आहे त्याच्या पायथ्यापर्यंत गाड्या पोहोचतात. तिथून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती लगेच गडाच्या चढण्यासाठीच्या ज्या पायऱ्या आहेत त्या सुरुवात होतात. त्यामुळं जास्त काही चढण्यासाठीचा हे नाही. याच्या व्यतिरिक्त आणखी जे हौसे असतात ट्रेकिंगसाठी तर ते काही रडतोंडीचा घाट, पारगाव आणि तिथून पण चढाईसाठी वाट आहेत. त्याच्यानंतर गड हा जो पसरलेला आहे त्याचा अंदाजे क्षेत्रफळ म्हणा किंवा क्षेत्र म्हणा ते 52 एकर आहे पूर्ण त्या डोंगरावरचं. जी तटबंदी बांधलेली त्याच्यावरती तिचं अंतर जवळपास 5 किलोमीटर आहे. तर तिथं आपण नगर ते प्रतापगड सुमारे 250 किलोमीटर अंतर आहे. तिथं 6 ते 7 तास तिथे पोहोचायला लागतात. नंतर पुणे आणि मुंबईवरून तिथं जाता येतं, पोहोचता येतं. आता प्रतापगड नावारूपाला आला तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तिथं झालेल्या अफजलखानाच्या वधामुळं. पण प्रतापगड तिथं बांधला तो का बांधला महाराजांनी, त्याच्यामागं त्यांची दूरदृष्टी काय होती तर ती बघण्यासाठी आपल्याला किंवा ते समजून घेण्यासाठी आधी आपल्याला जावळी हे तिथलं जो एरिया आहे तो समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर जावळी ही साधारण रायरेश्वरचं पठार ते खाली वासोटेचा किल्ला आणि इकडून वाई ते इकडं पोलादपूर खेडपर्यंतचा पूर्ण परिसर हा जावळी म्हणून प्रांत गणला जायचा. त्याच्यानंतर तो परिसर जो आहे त्याच्यामध्ये कोयनाचं खोरं आहे, घनदाट जंगल आहे, जे 12ही महिने तिथले झाडं हे हिरवीगार असतात. परत तिथं जंगली श्वापदांचं पण हे वावर असतो जास्त. खोल दऱ्या आहेत, घनदाट जंगलं आहेत, उंच उंच डोंगरं आहेत. त्यामुळं हा जवळजवळ म्हणजे इतकी तिथं हे घनदाट आहे ते जंगल. सूर्याचा प्रकाश पण क्वचित खाली जमिनीवरती पडतो, इतकं ते घनदाट जंगल आहे. त्यानंतर ह्या जावळीच्या प्रदेशावरती खूप पूर्वीपासून चंद्रराव मोरे यांचं राज्य असायचं, त्यांचं वर्चस्व असायचं. तर चंद्रराव हा किताब त्यांना आदिलशहामार्फत भेटलेला होता. त्याच्यामध्ये ते 4 प्रांतामध्ये ते जावळीमध्ये हे करायचे, प्रांतावरती राज्य करत होते. त्याच्यामध्ये चतुर्बेट, शिवथर, जोरखोरे, चतुर्बेट, शिवथर आणि जावळी ह्या 4 वेगवेगळ्या ठिकाणी ते मोरे राहून पूर्ण जावळीवरती राज्य करत होते. तर त्यापैकी ते राज्य करण्याचं आणि तिथल्या जो जावळीचा प्रदेश आहे तो मेन ज्या कोकणकडून जो घाटमाथ्यावरती येणारा जो व्यापारी मार्ग होता त्या व्यापारी मार्गावरती पूर्ण त्यांचं कंट्रोल असायचा. मग त्याच्यामध्ये पारघाट, वरंधा घाट, हातलोटाचा घाट हे जे व्यापारी मार्गावरती प्रामुख्याने लक्ष ठेवण्यासाठी आणि तो ताब्यात म्हणजे जो ज्याच्या ताब्यात ती जावळी त्याच्या ताब्यात ते व्यापारी मार्गाचा कंट्रोल असायचा. ह्या जावळी प्रांतामध्ये जावळी हे त्यांचं जे गाव आहे
ते त्यांचं प्रमुख सुभ्याचं गाव होतं, म्हणजे ती थोडक्यात त्यांची राजधानीच होती. आणि जो 4 सुभ्यांमधले जे होते, म्हणजे जे आपण 4 अगोदर बघितले, चतुर्बेट, जोरखोरे, जावळी आणि शिवथर, तर त्याच्यापैकी जो मेन जो चंद्रराव असायचा, म्हणजे जो प्रमुख मोरेंमधला, तो चंद्रराव जावळीच्या ठिकाणी राहायचा. आणि त्याचा जो वाडा असायचा, त्या वाड्याला हशमगड असं म्हणायचे. तो वाडा म्हणजे आता सध्या अवशेष तिथं दिसतात त्या गावामध्ये. तर ज्यावेळेस जावळीचा मोरेंकडं होता, त्यावेळेस तिथला दौलतराव मोरे म्हणून जो राज्य करायचा, त्याचं निधन झाल्याच्या नंतर त्याच्या म्हणजे त्याला भाऊ वगैरे नव्हता, मग त्याच्या आईने एक येसाजी म्हणून मुलगा दत्तक घेतला आणि त्या मुलाला चंद्ररावाच्या गादीवर बसवण्यासाठी शिवाजी महाराजांनी त्यांना मदत केली. म्हणजे त्यांनी असा विचार केला, भविष्यात ज्यावेळेस आपल्याला स्वराज्यासाठी त्यांची गरज पडेल, तर त्यावेळेस जावळी ही खूप महत्त्वाचं ठिकाण आहे, मग ते भविष्यात आपल्याला मदत करतील, हा दृष्टिकोन ठेवून त्यांनी येसाजीला चंद्ररावाच्या गादीवर बसवण्यासाठी मदत केली. पण नंतर काही काळानंतर तोच चंद्रराव महाराजांवरती म्हणजे महाराजांच्या विरुद्ध त्यांनी पाऊल उचलायला सुरुवात केली. मग त्यांनी कारस्थानं पण करण्यासाठी सुरुवात केली. मग त्या महाराजांच्या असं लक्षात आलं की त्याची जी दांडगाई आहे किंवा जो रयतेला त्रास वगैरे देतो आहे, तर त्याचा कसा तरी बंदोबस्त करायलाच पाहिजे. आणि त्यानंतर जो जावळीचा प्रदेश आहे, जर त्याची अशीच दांडगाई सुरू राहिली तर आपल्या स्वराज्यासाठी जो विस्तार करायचा आहे त्याच्यासाठी ते अडवणुकीचं ठरेल. त्यामुळे मग महाराजांनी असं ठरवलं की त्याच्यावरती स्वारी करून जावळी आपल्या ताब्यात घ्यायची. जावळीचा एक शिवभारताचा ग्रंथ आहे कवींद्र परमानंद यांचा, त्याच्यामध्ये जावळीचा असा उल्लेख आहे, जयवल्ली वशायस्य वैराटम तस्य सर्वथा तथा सह्याद्री रखिल सांतरी पश्चसागर. म्हणजे जयवल्ली म्हणजेच जावळीला जयवल्ली असा उल्लेख केला आहे. तर जयवल्लीसारखा आणि वाईसारखा हा विराट प्रदेश ज्याच्या ताब्यात असेल त्याच्याच ताब्यामध्ये सह्याद्री आणि सह्याद्रीसोबतच संपूर्ण सागर हे त्याच्या ताब्यात असतील, असं त्याचा अर्थ होतो. त्यानंतर ज्यावेळेस महाराजांनी ठरवलं की आता चंद्ररावाचा बिमोड करायचा, त्याच्याशिवाय जावळी आपल्याला भेटणार नाही, ती स्वराज्यात येणार नाही, त्यानंतर जो महाबळेश्वरच्या साईडचा एक निसणीची वाट म्हणून डोंगराचा उतार आहे, तिथून महाराज उतरून तिथं दरेगाव म्हणून एक गाव आहे छोटं, त्या गावात उतरले. तिथून मग ते जावळी गावामध्ये गेले आणि तिथं जाऊन मग त्यांनी चंद्ररावावरती आक्रमण केले. त्याच वेळेस काही मावळ्यांनी जे बाकीचे 4 होते, चतुर्बेट, शिवथर आणि जोरखोरे, त्या 3 ठिकाणी इतर मावळ्यांचा गट पाठवून तिथल्या चंद्ररावांचा तिथं पराभव केला आणि महाराज स्वतः मेन चंद्ररावाचा पराभव करण्यासाठी तिथं पोहोचले. आणि शेवटी 15 जानेवारी 1656 रोजी महाराजांनी जावळी आपल्या ताब्यात घेऊन ती स्वराज्याला जोडली. परंतु जो चंद्रराव होता मोरे मेन तिथला जो राजा म्हणवायचा स्वतःला, तो तिथून त्यावेळेस पळून राहिलेला गेला आणि महाराजांनी जावळी ताब्यात घेतली. तर जावळीचं महत्त्व हे पारखिंडीचं रक्षण करण्यासाठी आणि नीरा कोयना नद्यांचं जे त्या मार्गावरती जे व्यापारी मार्ग होते त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी महाराजांनी जावळीतल्या ढोरपे डोंगरावर एक गड असावा किंवा एक सगळीकडे लक्ष ठेवण्यासाठी जावळीच्या प्रदेशावरती, म्हणून त्यांनी ढोरपे डोंगराची निवड करून तिथं प्रतापगड बांधला. आणि तो गड जवळपास 1.5 ते 2 वर्षामध्ये बांधला गेला. आता आपण इथं जावळी खोऱ्याचा नकाशा बघतोय, म्हणजे हे एकदम एक्झॅक्ट बाउंड्री नाही आहे, पण मी तो दाखवण्याचा प्रयत्न करते. इथं वरती रायरेश्वराचं पठार आहे, रायरी, ते इथं वासोट्यापर्यंत, आणि इकडून वाईपासून ते पोलादपूर आणि खेडपर्यंत एवढा सगळा परिसर म्हणजे जावळी होता. आणि त्याच्या मध्यभागी हा प्रतापगड, आणि जे हे पूर्ण म्हणजे कोकणाच्या इकडच्या बाजूला सगळा कोकण, इकडच्या बाजूला सगळा घाटमाथा. तर ह्या मार्गावरती जेवढे व्यापारी मार्ग होते त्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी प्रामुख्याने प्रतापगडाची निवड केली महाराजांनी. तर याच्यापैकीच जे अगोदर जावळीवरती राज्य करत होते चंद्रराव मोरे, तर त्यांनी त्यांचं अस्तित्व तिथं निर्माण व्हावं म्हणून याच जावळीच्या प्रदेशावरती काही 7 उंच डोंगरावरती 7 शिवालये बांधली आणि त्याला म्हणतात सप्तशिवपुरी. तर ते सप्तशिवपुरी फक्त मी थोडक्यात दाखवते.
चकदेव, पर्वत, घोणसपूर, स्थळदेव, धारदेव, गाळदेव आणि मोळेश्वर. तर हे 7 मंदिरं आहेत. घोणसपूर हे इथं मधुमकरंद गड आहे, त्याचं बेस विलेज आहे. तिथं एक मंदिर आहे, ते आपल्याला इझिली तिथं मधुमकरंद गडावर गेलं तर बघता येऊ शकतं. आता मी त्याला आठवत नाही आहे, पण एक ट्रेकिंग ग्रुप असा आहे, हा रेंज ट्रेक केलेला आहे त्यांनी पूर्ण 2 का 3 दिवसामध्ये. आता पुढची स्लाईड घेऊ. तर आज मी ज्या गडाची माहिती देणार आहे, तर त्या गडाचा हा थोडक्यात नकाशा आहे. जावळी ताब्यात आल्यानंतर महाराजांसारख्या जाणत्या गडपतीने पार घाटावरती लक्ष ठेवून असणाऱ्या भोरप्या डोंगरावरती दुर्ग बांधण्याची आज्ञा आरजोजी यादव यांना केली आणि त्या दुर्गाला नाव दिलं प्रतापगड. प्रतापगडाची सुरुवात ही रेडका बुरुजापासून, हा इथं मी नंतर दाखवतेच, हा इथं रेडका बुरुज आहे, तिथं पाया रचला गेला असं म्हणतात. आणि साधारण 1.5 ते 2 वर्षात प्रतापगडाचं बांधकाम पूर्ण झालं. परंतु जावळी ताब्यात आल्यानंतर आदिलशहा किंवा विजापूरची जी सल्तनत होती त्यांना हादरा बसला होता की जावळी ताब्यातून गेली, आणि त्यामुळे त्यांना म्हणजे त्यांनी महाराजांनी ज्यावेळेस गड बांधायला सुरुवात केली हे त्यांना माहीत झालं, त्यावेळेस त्यांनी त्याविरुद्ध कटकारस्थानं करायला सुरुवात केली. म्हणजे कसं ते बांधकाम करण्यासाठी अडथळे निर्माण करता येतील असं त्यांनी योजना आखायला सुरुवात केली. त्यानंतर म्हणजे गड बांधण्यासाठी आरजोजी यादवांसोबत जे लोक होते महाराजांकडचे, तर त्यांच्या कुटुंबावरती हल्ला करण्याला पण त्यांनी सुरुवात केली. त्यामुळे आरजोजी यादव जे होते त्यांना त्यांचं कुटुंब त्यांच्या गावातून प्रतापगडावरती आणून मग गडाचं पुढचं काम करावं लागलं. तर गड पाहायला सुरुवात होती, हे इथं आहे ते पार्किंग आहे, वाहनतळ, इथपर्यंत गाड्या जातात. त्याच्यानंतर इथून चालत इथून आल्यावर इथं मेन प्रमुख दरवाजा लागतो गडाचा. त्यानंतर इथून वरती आलं की हा झेंडा बुरुज आहे, जो आपण माझ्यापैकी काही असेल ज्यांना 4थीच्या पुस्तकामध्ये शिवछत्रपती म्हणून इतिहासाचं पुस्तक होतं, त्याच्यामध्ये ह्या बुरुजाचा फोटो आहे, म्हणजे भरपूर जणांना तो आठवत असेल. त्यानंतर तिथून चालत आल्याच्यानंतर थोडं जिथं ही माची आणि गड जिथं जोडला जातो तिथं एक चोर दरवाजा आहे, जो सध्या आता अर्धवट परिस्थितीमध्ये बुजलेला आहे, तो थोडाफारच दिसतो. त्यानंतर आहे भवानी मंदिराकडे जाणारा शिवकालीन मार्ग, तो इथून आहे असा, म्हणजे जे भवानी मंदिर आहे गडावरती तिथं जायला आहे तो. त्यानंतर पुढे गेले की हा तलाव लागतो, शिवकालीन तलाव. त्यानंतर इथं भवानी मातेचं मंदिर आहे, इथं भवानी तलाव म्हणतात किंवा भवानी बुरुज पण म्हणतात. त्यानंतर भवानी मंदिराच्या तिथून बाहेर पडून आपण डाव्या बाजूला गेल्यावर बालेकिल्ल्याचा प्रवेशद्वार लागतो. प्रवेशद्वारातून आत गेलं की आपल्याला केदारेश्वराचं मंदिर लागतं. केदारेश्वर मंदिराच्या बॅक साईडला गेलं की इथं आणखी एक चोर दरवाजा आहे, जो सुस्थितीत आहे आणि आपल्याला पाहता पण येतो. त्यानंतर थोडंसं पुढे गेलं की इथं कडेलोटाचं बुरुज आहे, तो कडेलोट पॉईंट आहे. तिथून इथं गेलं की शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. त्यानंतर त्याच्या बॅक साईडला एक दत्त मंदिर आहे छोटं, जे सबनीसांचं दत्त मंदिर आहे असं म्हटलं जातं. जे गडावरती सबनीस असायचे त्यांनी ते स्थापन केलेलं मंदिर आहे. त्याच्या बॅक साईडला शासकीय विश्रामगृह आहे, जे आत्ता वापरात आहे. त्यानंतर तिथून बाहेर पडलं, इथूनच बॅक साईडला येऊन परत पुढं गेले की एक चोरवाट आहे, त्याच्या पुढं रेडका बुरुज, त्याच्यावरती यशवंत बुरुज, आणि नंतर ही आपली फेरी अशी येऊन ती कंप्लीट होती. तर त्याच्यापैकी आपण जो बघितलं त्यातला महादरवाजा आपण बघूया आता, जिथून गड पाहण्याची सुरुवात होती. तर गडावरती काय काय बघण्यासारखं आहे हे मी तुम्हाला याच्यातून दाखवते. तर मेन महादरवाजा म्हणजे गडावरती एंट्री करण्याचं एंट्री पॉईंट. तर हा दरवाजा प्रामुख्याने गोमुखी पद्धतीने बांधला आहे. जर खालून आपण बघितलं तर त्याचं प्रवेशद्वार आपल्याला कुठं आहे ते कुठंच कळून येत नाही. त्यानंतर आणि त्यात जी हे 2 बुरुजाच्या मधली जी वाट आहे, ह्या 2 बुरुजांच्या मधली ती एकदम छोटी आहे. म्हणजे ॲट ए टाईम मोठा घोळका किंवा मोठं सैन्य ॲट ए टाईमवरती घुसता येणार नाही अशा पद्धतीने इथं वाट कमी ठेवलेली, म्हणजे अंतर ह्या 2 बुरुजामधलं इथं कमी ठेवलं आहे आणि इथं जास्त आहे. त्याच पद्धतीने जे बुरुज आहेत आणि जे प्रवेशद्वार आहे त्याच्यामध्ये ठिकठिकाणी आपल्याला असे छोटे होल दिसत आहेत. हे इथं क्लिअर दिसत असतील, आता इथं कितपत क्लिअर दिसत आहे माहीत नाही, इथं पण दिसत आहेत. तर ह्या जंग्या आहेत, म्हणजे समजा जरी सैन्य खालून आलं तर छुप्या पद्धतीने जे
तटबंदीवरती बसणारे सैन्य आहे आपले, तर ते त्या शत्रूंवरती हल्ला करू शकतील अशा हिशोबाने. तर हा एकदम गोमुखी पद्धतीचं म्हणजे एकदम कर्व आणि वळणाचा आहे, जेणेकरून पूर्वीच्या काळी जसं महादरवाजा फोडण्यासाठी एकदम मोठा ओंडक्याचा वापर केला जायचा आणि नंतर तो ढकलून तो दरवाजा उघडायचा. पण इथं जर तो म्हणजे कर्व शेपचा आहे दरवाजा, त्यामुळे तो मोठा सरळ ओंडका तिथं बसू शकत नाही. राहिला मग दुसरा एक पद्धत हत्तीचा. आता इथं चढताना थोडासा म्हणजे चढ आहे इथं वरती चढताना, त्यामुळं हत्ती जर त्याला धडक मारायची तर त्याला तेवढा पाठीमागे येऊन स्पीड घ्यावा लागतो. तो स्पीड इथं हत्ती घेऊ शकत नाही. म्हणजे अशी दूरदृष्टी ठेवून महाराजांनी ह्या प्रवेशद्वाराची निर्मिती केली. हां, नेक्स्ट स्लाइड. त्यानंतर महादरवाजाच्या आतमध्ये गेल्यावरती महादरवाजाच्या वरती आपल्याला शरभशिल्प दिसतात, जे आपण प्रामुख्याने बऱ्याच ठिकाणी जेवढे महाराजांचे गड किल्ले आहेत तिथं शरभशिल्प आपण कोरलेले पाहतोच. त्यानंतर गडाच्या आतमध्ये गेले की 2 साईडला 2 देवड्या आहेत, म्हणजे जे पहारेकरी वगैरे असतात त्यांना बसण्यासाठीची सोय केलेली देवड्या. तर आत्ता सध्याला त्यातल्या एका देवडीमध्ये हे मशालीचं स्टँड आहे, म्हणजे हे दगडी आहे पूर्ण, इथं मशालाशी अडकवायची त्याचं स्टँड आहे आणि ही एक शिवकालीन तोफ तिथं मांडलेली आहे. त्यानंतर ज्यावेळेस प्रतापगडा म्हणजे प्रवेशद्वाराचे तिथून आपण आतमध्ये प्रवेश करतो तर समोर आपल्याला त्या गडाची सरळसोट एक सोंड दिसते आणि तीच म्हणजे झेंडाबुरुज. त्या झेंडाबुरुजाला भरपूर नावं पडलेत. टेहळणीचा बुरुज म्हणतात किंवा सूर्यबुरुज का तर ते पूर्व दिशेला आहे आणि तिथून सूर्याची किरणं गडावरती पडायच्या अगोदर तिथं पडतात म्हणून सूर्यबुरुज. अफजल बुरुज किंवा अब्दुल्ला बुरुज, ज्यावेळेस म्हणजे त्याच साईडला म्हणजे खाली जो त्यांचं भेटीचं ठिकाण होतं महाराजांचं आणि अफजल खानाचं, त्याच म्हणजे याच्या खालच्या पायथ्याच्या बाजूला होतं म्हणून त्याला अब्दुल्ला बुरुज पण नाव पडलं ज्यावेळेस त्याचं वध केलं महाराजांनी. त्याच्यानंतर ह्यातली प्रतापगडाच्या संरक्षणासाठी हा महत्त्वाचा बुरुज आहे, कारण तिथं जर गेलं ना तिथला बुरुजावरतून बऱ्यापैकी आपल्याला 180 डिग्रीमधला जावळीचा प्रदेश आपल्याला बघता येतो. तिथे एक छोटासा व्हिडिओ आहे तो टाकला आहे मी. म्हणजे हा इकडं प्रतापगड आहे आणि हा इकडून मग हा जावळीचा प्रदेश असं सुरू होतो. हे एक ठिकाण आहे ते लक्षात ठेवा फक्त, मग मी नंतर सांगते. हा इथून जावळी सुरू होतो पुढे. हा जवळपास 180 डिग्रीचा हा. याच बुरुजाच्या गडाच्या पायथ्याला महाराजांची आणि अफजल खानाची ऐतिहासिक भेट झाली होती. तसंच या गडाला दुहेरी तटबंदी आहे आणि हे तटबंदीचं ते दरवाजा आहे. ते दरवाजाच्या आतमध्ये जाऊन नाही प्ले नाही होते ना, नाही इकडं साईडला घ्या, साईडला हां इथं हां. ही अशी तटबंदी त्या दरवाजावरून आत गेलं की अशी तटबंदी दिसते. ही छोटी आहे आणि इकडची तटबंदीची हाईट थोडीशी आकाराने उंच केलेली आहे. तर हा झेंडा बुरुज आत्ताचं म्हणजे ते संवर्धन केल्याच्यानंतर नवीन बांधकाम केलेलं आहे त्याचं. आणि जो तो चोर दरवाजा होता मी म्हटले तो इथं होता आणि त्या म्हणजे या माचीच्या इथंच काही भागामध्ये असे जुने जेव्हा संवर्धनाचं काम चालू होतं त्यावेळेस जे उत्खनन केलं त्याच्यामध्ये हे जुने असे दगडी जाते वगैरे सापडले होते. तसेच तटबंदीवरती काही ठिकाणी असे मशाल अडकवण्यासाठीची जागा आहे, म्हणजे इथं होल आहे, त्या होलमध्ये ते मशाल अडकवता येते. ठीक आहे, नेक्स्ट स्लाईड. त्यानंतर ज्यावेळेस आपण माची बघून गडावरती मेन गडावरती जाण्यासाठी वळतो त्यावेळेस थोडंसं पुढं गेलं की आपल्याला समोरच एक वाट दिसते. म्हणजे प्रवेशद्वाराच्या बाहेर आल्याच्या नंतर डाव्या हाताला लगेच शिवकालीन मार्ग दिसतो आपल्याला. हा एक मेन बुरुज आहे त्यातला,
ज्याला म्हणजे जी माची आपली झेंडा बुरुजाची, त्या माचीचं रक्षक बुरुज पण म्हणतात. तर त्या बुरुजाच्या मध्ये आणि प्रवेशद्वाराची जी भिंत आहे त्या भिंतीच्या मधून इथं आतमध्ये, म्हणजे हा फोटो ज्यावेळेस काढला गेला त्यावेळेस इथं संवर्धनाचं काम चालू होतं म्हणून तो रस्ता बंद केलेला आहे. तर त्याच्या 2 पाकळ्यांच्या मध्ये असल्यासारखे ते हा दरवाजा आहे हा मध्ये. तर हा दरवाजा म्हणजे आता त्याचा वरचा व्ह्यू असा आहे, ही एक कमान आहे पुढची आणि ही जी समोरची दिसते ती ही कमान, आणि त्याच्या बॅक साईडला आणखी एक कमान आहे. आणि त्याच्या आतमध्ये गेल्याच्या नंतर ह्या 2 ज्या पहारेकऱ्यांसाठी देवड्या असतात तर ह्या त्या 2 देवड्या, आणि याच प्रवेशद्वाराच्या वरती पण शरभशिल्प कोरलेले आहेत. त्यानंतर पण आता तो सध्या शिवकालीन मार्ग होता तो बंद आहे. त्यानंतर आपण तिथून आता तो शिवकालीन मार्ग बंद आहे त्यामुळे जो बुरुज होता खालचा आरजोजी बुरुज म्हणून, 1 मिनटं पाठीमागची स्लाईड घेता का. हा जो बुरुज आहे त्याला आत्ताचे काही शिवप्रेमींनी असं म्हटलं आहे की बांधकाम गडाचं हे आरजोजी यादवांनी केलं, तर त्या बुरुजाला रक्षक बुरुज न म्हणता आरजोजी यादवांचं नाव देऊन आरजोजी बुरुज म्हणावं असं म्हणतात, पण अजून ते तेवढं आणखीन प्रचलित झालेलं नाही आहे. हा जो दरवाजा बंद आहे तर त्याच्यानंतर आत्ता सध्या जी गडावरती जाण्याची वाट आहे ती याच बुरुजाच्या शेजारून पायऱ्यांचा मार्ग केलेला आहे वरती जाण्यासाठी. तर त्या पायऱ्यांनी वरती गेले की आपल्याला भवानी मातेचं वरती मंदिर लागतं. काही संशोधकांच्या मते असं म्हणणं आहे की अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी तिथं मंदिर बांधलं. तर हे मंदिर बांधण्यासाठी महाराजांनी मंबाजी नाईक पानसरे ह्यांना नेपाळचा राजा लीलासेन यांच्याकडे पाठवून श्वेतगंडकी, त्रिशूळगंडकी आणि सरस्वती ह्या 3 नद्यांच्या संगमावरचा गंडकी शिळा आणायला लावली. ती त्या शिळेचं मूर्तिकाराकडून देवीची मूर्ती घडवून घेतली आपल्या तुळजाभवानी मातेची. आणि ज्यावेळेस ती मूर्ती घडवून पूर्ण झाली त्यावेळेस महाराज राजगडावरती होते वास्तव्यासाठी, त्यामुळं ती मूर्ती घडवल्याच्या नंतर पानसरेंनी, मंबाजी नाईक पानसरेंनी ती मूर्ती राजगडावरती नेली. तिथं सर्वप्रथम महाराजांनी त्याचं दर्शन घेतलं, तिथं अभिषेक पण केला, पण आता ही कन्फर्म माहिती नाही, मी 2 पुस्तकात पहिले एका ठिकाणी अभिषेक केल्याचा उल्लेख आढळला. त्यानंतर मग महाराजांनी मोरोपंत पिंगळे यांना सांगितलं की तुम्ही ही मूर्तीची जाऊन गडावरती प्राणप्रतिष्ठा करावी. मग मोरोपंत पिंगळे यांनी येऊन तिथं मंदिरामध्ये देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. तर ही ती गंडकी शिळेची मूर्ती आहे. तर ह्या मूर्तीचं जर आपण पाहिलं तर त्याच्या डाव्या हातामध्ये देवीच्या इथं शंख आहे, इथे ढाल आहे, इथं धनुष्य आहे हातामध्ये, आणि 4थ्या हातामध्ये महिषासुराच्या शेंडी आहे, म्हणजे महिषासुर मर्दिनीच्या रूपातली मूर्ती महाराजांनी कोरली. आणि नंतर इकडच्या हातामध्ये खग आहे, एका हातात बाण आहे आणि खाली चक्र आहे, आणि 4थ्या हातामध्ये त्रिशूळ आहे. आणि देवीच्या वरती एका साईडला इथं सूर्य आहे आणि इथं एका साईडला चंद्र आहे. आणि इथं जो महिषासूर आहे त्याच्या साईडला इथं एक नागाची मूर्ती म्हणजे प्रतिमा कोरलेली आहे, आणि इकडं सिंह आहे, म्हणजे असे त्याचं वर्णन आहे. आणि हे शिवकालीन जे दागिने होते महाराजांनी त्यांच्या काळामध्ये घातलेले, तर तेव्हा ज्यावेळेस शृंगार केलेला होता तेव्हाचा हा फोटो आहे. पण काही 1929 मध्ये तिथं दरोडा पडला आणि ते शिवकालीन दागिने चोरीला गेले होते. म्हणजे या मंदिराचा जेव्हा बांधल्याच्या नंतर त्याच्यावरती भरपूर म्हणजे नैसर्गिक संकटही आले आणि दरोडा टाकण्यासारखे मानवाने निर्मित केलेले संकटही आले. तर अफजल खानाच्या वधाच्या घटनेच्या अगोदर प्रतापगडावरच महाराजांना देवीचा साक्षात्कार झाला होता, किंवा त्यांनी दृष्टांत दिला होता देवीने महाराजांना. आणि महाराजांची जी तलवार आहे, ज्याला भवानी तलवार म्हणून ओळखलं जातं, त्या तलवारीमध्ये देवीने प्रवेश केल्याचा उल्लेख काही ठिकाणी आढळला जातो. ती घटना इथंच गडावरतीच घडली होती. त्यामुळं म्हणजे ती घटना कधी घडली, महाराज अफजल खानाच्या वधाच्या अगोदर, त्यामुळे महाराजांनी तिथं देवीचं मंदिर बांधलं असं पण म्हटलं जातं. आणि तसंच ज्यावेळेस महाराजांचा हे होणार होता राज्याभिषेक सोहळा, त्यावेळेस बघा राजांच्या वरती डोक्यावरती छत्र असतं, तर ते छत्र आपण स्वतः आपल्या डोक्यावरती धारण करण्याच्या अगोदर आपण देवीच्या डोक्यावरती छत्र अर्पण करावं म्हणून महाराजांनी 1.25 मन तोळ्या सुवर्णाचं छत्र
देवीला त्यावेळेस अर्पण केलं होतं त्यांच्या राज्याभिषेकाच्या अगोदर. त्याचे उल्लेख एक इंग्रज अधिकारी आहे त्यांनी त्याच्या डायरीमध्ये करून ठेवला होता. ज्यावेळेस महाराज इकडं गडावरती आले होते, ते इंग्रज अधिकाऱ्याचं नाव आठवत नाही मला ॲक्च्युली, पण ज्यावेळेस महाराज गडावरती ते छत्र अर्पण करायला आले होते त्यावेळेस तो महाराजांची वाट बघत रायगडावरती थांबलेला होता. त्यानंतर तिथं जे देवीचं मंदिरामध्ये जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या जवळच एक स्फटिकाचं शिवलिंग आहे, जे असं म्हणतात की ते महाराजांनी त्यांच्या दैनंदिन पूजेमध्ये ते वापरलेलं गेलेलं आहे असं म्हणतात. परत त्याच्यामध्ये जर कापराची वात किंवा ज्योत म्हणजे लावली त्याच्यासमोर तर त्याच्यामध्ये बेलाच्या आकाराचा पान दिसतं, म्हणजे त्याच्यामध्ये जर त्या प्रकाशामध्ये पाहिलं तर असं म्हणतात. तसेच ह्या मंदिराच्या समोर अशा 2 दीपमाळा आहेत. आणि शिवकाळात असं म्हटलं जातं की शिवकाळामध्ये दर त्रिपुरारी पौर्णिमेला तिथं दिवे लावून दीपोत्सव साजरा केला जायचा. त्याच भवानी मंदिराच्या समोर एक हे सभागृह आहे. तर त्या सभागृहामध्ये आपल्याला काही अवशेष बघायला मिळतात. तर त्यात समोर एक नगारखाना पण होता, जो जुन्या काळी ज्यावेळेस देवीचा उत्सव वगैरे असायचा त्यावेळेस तिथं नगारे वाजवले जायचे. आता ते नगारे नाही म्हणजे बघण्यात येत नाहीत, कारण तिथं एंट्रीच नाही आहे. हा मी माझ्या एक ज्या फोटोमधून अभ्यास केला तर त्या फोटोमधला हा फोटो आहे. तिथं म्हणजे मला पण बघायला नाही भेटलेलं, मी बघितलेलं आहे पण. तर ते त्याचे अवशेष आहेत. त्याच्यानंतर देवीच्या मंदिराच्या एक्झॅक्ट समोर इथं एक तलवार मांडलेली आहे. तर ते असं काहींचं म्हणणं आहे ती मराठा मुठीची तलवार आहे, पण तिथं जे नेम प्लेट लावली होती त्याच्यावरती असं लिहिलं होतं की सरनौबत हंबीरराव मोहिते यांनी अफजल खानाबरोबर झालेल्या युद्धात 1659 साली अफजल खानाचे 600 सैनिक एका दिवसात मारले, ते या तलवारीने मारले. परंतु जे अभ्यासक, इतिहासप्रेमी आणि संशोधनकार आहेत तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे तलवार हंबीरराव मोहितेंची नसून जे मोहिते घरातले म्हणजे कान्होजी मोहिते म्हणून ज्यांना हंबीरराव ही उपाधी दिली गेली होती, तर ही त्या योद्ध्याची आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कारण त्याच्यामध्ये देवनागरी लिपीत आपल्याला दिसतं आहे कान्होजी मोहिते हंबीरराव असं नाव आहे त्याच्यावरती. म्हणजे त्याच्यामध्ये पण 2 गट पडलेले आहे की जे काही म्हणतात, म्हणजे गडावरती आत्तासुद्धा बघायला गेलो तर ही आपल्याला पाटी दिसती. आणि जर आपण खूप खोला जाऊन अभ्यास जर केला काही पुस्तकांचा तर त्याच्यामध्ये असा उल्लेख आढळून येतो. त्याच्यामध्येच मंदिराच्या इथं तलवार मांडलेली आणि इथं देवीची म्हणजे आत्ताची आहे ती पालखी आहे. म्हणजे ज्यावेळेस पौर्णिमेचा उत्सव असतो किंवा दर पौर्णिमेला असं म्हणतात ही पालखी देवीच्या भोवती प्रदक्षिणा घालती. आणि ज्यावेळेस नवरात्रीचा उत्सव दसऱ्याच्या दिवशी हीच पालखी गडावरती उतरून जिथं अफजल खानाचा वध झाला होता ती जी टेकडी आहे त्या टेकडीपर्यंत जाऊन ती प्रदक्षिणा पूर्ण करते. आणि त्यामुळं म्हणजे जिथं वध झाला त्या भागाला पालखीचा माळ असं पण म्हटलं जातं. त्याच्यानंतर इथं एक तोफगोळा पण मांडलेला दिसून येतो. मंदिराच्या बाहेर आलं की आपल्याला हे काही शिवकालीन तोफा दिसतात. ह्यातली ही जी आहे ती पहार आहे आणि ह्या ज्या तोफा आहेत पण या तुम्हाला छोट्या दिसत असतील तर ह्या तोफा हाताने वापरण्याजोगत्या तोफा होत्या. म्हणजे या हाताने वापरत होते त्या काळामध्ये. नेक्स्ट स्लाइड. त्याच्यानंतर मंदिरातून बाहेर आल्याच्या नंतर गडाच्या दक्षिण दिशेला एक बुरुज आहे. तर त्या बुरुजाला तलावाचा बुरुजही म्हणतात आणि मंदिराच्या साईडला आहे म्हणून भवानी बुरुजही म्हणतात. तर त्या बुरुजाच्या आतमध्ये इथं बघू शकता तुम्ही, त्याच्या आतमध्ये तळ आहे. म्हणजे ज्यावेळेस गडात बांधायला सुरुवात केली जायची त्यावेळेस खडक काढण्यासाठी जिथं खोदला जायचा तिथं ॲटोमॅटिक घळ तयार व्हायची. आणि जी घळ मग त्याला म्हणजे तटबंदी केल्याच्या नंतर त्याला तलावाचं रूप आलं. त्यामुळं आणि भवानी मंदिराच्या जवळ म्हणून भवानी तलाव पण या तलावाला म्हटलं जातं. तर इथं पण दुहेरी तटबंदीचा वापर केलेला आहे. आणि त्या तटबंदीमध्ये प्रवेश करण्यासाठी पण एक प्रवेशद्वार तिथं आहे. तर इथं एक हस्तकला केंद्र पण आहे, जे हाताने बनवलेल्या वस्तू तिथं विक्री वगैरे केली जाते. आणि इथं हे मंदिराचा आपल्याला कळस दिसतोय. आणि असं म्हणतात की त्या आत्ता पण म्हणजे भवानी मंदिराच्या देवीची जी पूजा अर्चा करायला लागते पाणी लागतं तर ते त्याच तलावातून आजही वापरलं जातं असं म्हणतात. त्यानंतर भवानी मंदिराच्या बाहेर आल्याच्या नंतर डाव्या साईडला लगेच बालेकिल्ल्याकडे जाणारा पायरी मार्ग आपल्याला लागतो. तिथून थोडंसं
पुढं गेल्याच्यानंतर बाले किल्ल्याचं जे प्रवेशद्वार आहे त्याच्यात थोडंसं अलीकडं एक आपल्याला हनुमानाचं मंदिर लागतं, जे म्हणतात श्री समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेलं आहे असं म्हणतात. तर त्याची एवढी डिटेल माहिती मला नाही सापडली त्या मंदिराबद्दल, पण ते वाटेवरती आहे म्हणून तिथं मी उल्लेख केला. तर म्हणजे आपण आत्तापर्यंत महाराजांचे जेवढे किल्ले पाहिले तर त्याला बाले किल्ला हा असायचा. बाले किल्ला म्हणजे काय, तर जे गडाचं सगळ्यात उंचीवरचं जे ठिकाण आहे ते म्हणजे बाले किल्ला. आणि त्या बाले किल्ल्यावरती जे त्या गडाचे जे कोणी कार्यकारी मंडळ म्हणा किंवा काही अष्टप्रधान मंडळ आहे त्यांच्या राहण्याची वगैरे व्यवस्था, महाराजांची राहण्याची व्यवस्था ती त्या बाले किल्ल्यावरती केलेली असायची. त्या बाले किल्ल्याचं पण जसे बाकीचे आपण आधीचे 2 दरवाजे बघितले 2 बुरुजांच्या मध्ये, तसाच हा पण दरवाजा आहे. हे ते 2 बुरुज आहे. सध्या इतकी वाईट अवस्था आहे ह्या बुरुजाची, तिथं खूप मोठे मोठे झाडं हे वाढलेले आहेत आणि त्याचे हे एवढे मोठे मुळं आजही त्याला आपल्याला बघून येतात, म्हणजे इतकी दयनीय अवस्था त्याची झालेली आहे. त्यानंतर इथून थोडंसं आतमध्ये गेले की आपल्याला हा प्रवेशद्वार दिसून येतो आणि जे आधीच्या 2 प्रवेशद्वारासारखंच त्याच्यावरती पण हे शरभशिल्प कोरलेले आहेत. त्यानंतर प्रवेशद्वाराच्या बाले किल्ल्याच्या प्रवेशद्वारापासून आपण थोडंसं आतमध्ये गेलं की लगेच डाव्या हाताला आपल्याला केदारेश्वराचं मंदिर दिसतं. तर असं म्हणतात ज्यावेळेस गडाची बांधणी करायला सुरुवात केली तर त्यावेळेस गड बांधतानाच तिथं ज्यावेळेस खडक खोदायला सुरुवात केली त्याच्यामध्ये स्वयंभू शिवलिंग तिथं सापडलं असं म्हणतात बांधकाम करताना. त्यामुळे मग ज्या ठिकाणी ते सापडलं त्याच ठिकाणी महाराजांनी एक मंदिराची उभारणी केली आणि त्यालाच आज आपण केदारेश्वर म्हणून ओळखतो. तर त्या मंदिराचं एकदम साधं बांधकाम आहे. हे जे आतमध्ये बघू शकता हे शिवकालीन आहे मेन, आणि हे जे वरती बाहेरून आपल्याला दिसतंय थोडंसं कौलं टाईप केलेलं हे नंतरचं बांधकाम आहे. हे जे मूळ आहे हे जे मूळ गर्भगृह आहे आणि हे ते शिवलिंग. त्याच शिवलिंगाचे म्हणजे ह्या मंदिराच्या दरवाज्यातून बाहेर आलं की त्याच्या समोरच आपल्याला एक हे दिसती, म्हणजे काय म्हणतो आपण, पाया दिसतो आपल्याला, चौथरा दिसतो जो 60 फूट आणि 20 फूट 60 फूट लांब आणि 20 फूट रुंद आहे. तर तो चौथरा म्हणजे ती ज्यावेळेस शिवकाळात होता त्यावेळेसची सदर, म्हणजे गडावरचे जे काही प्रमुख निर्णय म्हणा किंवा बैठका म्हणा, गुप्त बैठका म्हणा, त्या सदरेवरतीच व्हायच्या. महाराज जे काही मुख्य निर्णय घ्यायचे गडासंदर्भात तर ते या सदरेवरती केले जायचे आणि सगळं कामकाज हे ह्या सदरेवरूनच चालायचं. असं म्हणतात की जर महाराज गडावरती असायचे त्यावेळेस पण गडावरचे जे मेन लोक आहे किंवा मंडळातले लोक म्हणा तिथं येऊन महाराजांना मुजरा करूनच जायचे, पण ज्यावेळेस महाराज नसायचे त्यावेळेस पण त्यांची बसायची जी जागा आहे त्या जागेला सुद्धा मुजरा केल्याशिवाय तिथे लोक जात नव्हते. नेक्स्ट स्लाईड. केदारेश्वराच्या मंदिराच्या तिथून पाठीमागच्या साईडनी वरती गेलो किंवा तिथून पण मंदिराच्या तिथून थोडंसं आतमध्ये गेले की आपल्याला एक छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा लागतो. तर ह्याचा असं वैशिष्ट्य आहे की त्याचं अनावरण हे स्वातंत्र्याच्या नंतर स्वातंत्र्योत्तर काळातले आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 30 नोव्हेंबर 1957 रोजी अनावरण केलं त्यांनी. त्याचे मूर्तिकार होते रामचंद्र पांडुरंग कामत. त्याचं वजन सुमारे 4.5 टन आहे, पण एवढी मोठी मूर्ती वरती कशी आणली तर ते शक्य नाही आहे. त्यामुळे त्याचे 7 पार्ट वेगळे वेगळे बनवले गेले आणि ते 7 पार्ट वरती आणल्याच्या नंतर ते जोडून मग हा पुतळा उभारला गेला. तर ज्यावेळेस स्वतंत्र महाराष्ट्राची घोषणा होणार होती आणि मागणी जोर करत होती, म्हणजे ज्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू ज्यावेळेस अनावरण करण्यासाठी आले होते त्यावेळेस ती मागणी जरा जास्त जोर धरत होती की संयुक्त महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राला नवीन ओळख मिळावी. त्यानंतर ज्यावेळेस त्याला मान्यता मिळाली त्यावेळेस संयुक्त महाराष्ट्राची घोषणा म्हणजे महाराष्ट्र हे राज्य म्हणून घोषणा करायची ती घोषणा ही प्रतापगडावरतीच करण्यात आली 1 मे 1960 रोजी. म्हणजे तिथं तोफांची सलामी देऊन आणि भगवा ध्वज फडकवून महाराष्ट्र राज्याची म्हणजे महाराष्ट्र राज्य संयुक्त राज्य झालं म्हणून त्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर पुतळा बघून आपण थोडंसं पुढं गेलं की आपल्याला रेडका बुरुज लागतो. तर हा तो रेडका बुरुजाचा ड्रोनमधून व्ह्यू घेतलेला आहे. त्याचाच हा जो पॉईंट आहे तो म्हणजे हा पॉईंट. तर असं म्हणतात की याच बुरुजाच्या तिथे त्या ठिकाणी गडाचा पाया रोवला गेला, तिथून गड बांधण्यासाठी सुरुवात केली गेली. तर ह्याला रेडक्या येडका असे पण नाव आहेत. तर ते रेडका बुरुज का
तर शिवकाळामध्ये असं म्हणतात की अशी प्रथा होती की रेड्याला ह्या बुरुजापासून पूर्ण गडाला प्रदक्षिणा घालून आणायचे आणि या बुरुजाच्या खाली त्या रेड्याचा बळी दिला जायचा, म्हणून त्या बुरुजाला रेडका बुरुज म्हणतात असं म्हटलं जातं. पण आता ती सध्या पद्धत प्रचलित नाही आहे आणि ती बंद केलेली आहे. नेक्स्ट स्लाइड. तिथूनच थोडंसं पुढं गेले की हां, इथं रेडका बुरुज दिसतोय आपल्याला. तिथून ह्याच तटबंदीने तसंच सरळ पुढं चालत गेले की आपल्याला यशवंत बुरुज दिसतो. आता यशवंत बुरुज ज्या साईडला आहे किंवा ज्या भागात आहे त्या भागाची गडाची उंची बाकीच्या भागाच्या तुलनेने खूप कमी हाईटला इकडची, त्यामुळे इथं तिहेरी तटबंदी केलेली आपल्याला दिसून येते. ही एक आणि ही एक. आणि बाकीच्या साईडची जी तटबंदी आहे त्याच्या तुलनेने इकडच्या तटबंदीची उंची पण वाढवलेली आहे, जेणेकरून म्हणजे इकडची हाईट कमी आहे म्हणून शत्रूंना मारा करण्यासाठीचा वाव कमी मिळावा म्हणून इकडची हाईट वाढवलेली आहे. तर इथं पण आपण जवळून बघू शकतो हे तिहेरी. ह्याच्यामध्ये पण आतमध्ये जाण्यासाठी एक वाट पण आहे जी इकडच्या साईडने आहे. इथं आपल्याला त्या तटबंदीत उतरता पण येतं आणि इकडच्या साईडने पण जाता येतं. याच बुरुजाच्या इकडं आपण येताना हे इथं आपल्याला 2 पाण्याचे टाके पण दिसतात. हे छोटं आहे आणि हे थोडंसं मोठं आहे. नेक्स्ट. त्यानंतर आणखीन जसं तटबंदी बुरुज आपण गडासाठी खूप महत्त्वाचे मानले जातो, तर त्याचप्रमाणे गडावरचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्या गडाचे चोर दरवाजे. तर केदारेश्वराचं आपण मंदिर बघितलं तर त्या मंदिराच्या साईडनीच पाठीमागं गेलं की त्या मंदिराच्या बॅक साईडला हा एक चोर दरवाजा दिसतो आणि त्याची एंट्री म्हणजे मी आता ते बांध त्याच्यासाठी दाखवला, असं जाऊन इकडं समोर पुढं गेले की हा आपल्याला असा एकदम सरळसोट खाली कातळकडा दिसतो, म्हणजे डायरेक्ट गेला थोडंसं पुढं की लगेच फॉल, असा तो चोर दरवाजा होता आहे. म्हणजे तो आता सध्या बंद केलेला आहे, तिथं एंट्री देत नाहीत, आतमध्ये जाऊन पण देत नाहीत. त्याच्यामुळं हा तरी मी दुसरीकडून फोटो घेतलेला आहे एका पुस्तकातून. त्यानंतर तिथूनच त्या तटबंदीपासून थोडंसं पुढं जाऊन कडेलोटाच्या बुरुजाच्या थोडंसं पुढं गेलं की हा एक दरवाजा आहे जो सध्या तरी आता सुस्थितीत आहे. त्याच्यामध्ये हा इथून एंट्री पॉईंट आहे त्याचा, म्हणजे जे तटबंदी आहे त्याची आतली बाजू ही तिथून पायऱ्यांनी इथून खाली उतरतो, हा मेन एंट्री आहे. तिथून आतमध्ये गेलं की हा दरवाजा येतो. तो तिथून आतमध्ये गेलून हा असा कर्व आहे त्याला, म्हणजे इकडून जर बघितलं तर आपल्याला इथं दरवाजा दिसत नाही आहे, पण तिथून आतमध्ये आलं की मग खाली आपल्याला डायरेक्ट. आणि ही कोकणाची बाजू आहे, ह्या दोन्ही दरवाजाची जी बाहेरची बाजू आहे ती कोकण साईडची बाजू आहे. आणि शक्यतो आणि हे दोन्ही बुरुज बालेकिल्ल्यावरच आहेत आणि त्याचा उपयोग ज्यावेळेस युद्ध असायचं त्यावेळेस गडावरती रसद पोहोचवणं किंवा वेढा पडलेला आहे गडाला, तर त्यावेळेस शत्रू सैन्यावरती छुप्या पद्धतीने किंवा चोर वाटेने जाऊन त्यांच्यावरती हल्ला करण्यासाठी पण केला जायचा. आणि किंवा वेळप्रसंगी गडातून जर बाहेर पडायचं आहे, पलायन करायचं, तर त्याच्यासाठी पण या चोर वाटांचा उपयोग केला जायचा. त्याला चोर दिंड्या पण म्हटलं जातं. चोर दरवाजा का जो एग्जिट है वो दोनों साइड से, मतलब दोनों जितने भी जो चोर दरवाजे दिखाए उनका एग्जिट कोकण साइड पे ही क्यों है? नहीं, दूसरे साइड भी है ना. ये मैंने दोनों दिखाए ना, वो उसका एग्जिट पॉइंट, उसका एग्जिट पॉइंट, ये दोनों दरवाजों का एग्जिट पॉइंट कोकण साइड पे. त्याचबरोबर काही तटबंदी म्हणजे त्या तटबंदीमध्ये काही ठिकाणी शौचकूप पण केलेले दिसून येतात आपले जे गडावरती पहारेकरी वगैरे सैन्य वगैरे असायचे त्यांच्यासाठी. तर हे त्यातलं म्हणजे जो चोर दरवाजा बघितला आपण कोकण साईडचा खालचावाला, तर त्याच्याजवळ हे शौचकूप दिसून येतं. त्यातले बरेचसे शौचकूप आता सध्या पूर्ण ढिगाऱ्याखाली गाडले गेलेले आहेत. हे पण गाडलेलं गेलेलं आहे पण थोडासा भाग दिसतोय, पण त्यातली त्यात जो झेंडा बुरुज आहे त्याच्यामधलं एक व्यवस्थित आपल्याला सुस्थितीत दिसतं. तर हे त्याचा व्हिडिओ आहे. म्हणजे त्या काळातले जे महाराजांनी गड बांधणी केली त्याच्यामध्ये किती दूरदृष्टी ठेवून महाराजांनी त्या गडाची बांधणी केली किंवा निर्मिती केली हे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं. त्याच्यासोबतच आणखीन एक गडाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या गडावरती ठेवलेल्या जंग्या म्हणजे सुरुवातीला आपण प्रवेशद्वारावरती मी तुम्हाला दाखवले उभे जे होल दिसत होते बाहेरच्या साईडनी, तर त्या म्हणजे जंग्या. आता ह्या काही ठिकाणी एकाच ठिकाणी तीन ठिकाणी आपल्याला वार करता येईल, अशा ठिकाणी 3 दिशेला 3 म्हणून अशा 3 ठिकाणी आहे.
आता हे छोटे आहेत, तिथून आपण समजा खालून शत्रू जर आले तर त्यांच्यावरती गरम पाणी ओतणं किंवा तेल ओतणं, समजा वरतून शिडी करून जर माणसांची शिडी करून वरती चढतायत तर भाल्यांनी त्यांच्यावरती हल्ला करणं किंवा बाण मारणं, त्याच्यासाठी त्या होलन म्हणजे जंग्यांचा वापर केला त्याचा. ही थोडंसं मोठी जागा आहे त्याच्यामुळे इथं मोठी तोफ वगैरे ते ठेवण्यासाठी वापर केला जायचा असं म्हटलं जातं. तर ही तर एक व्हिडिओ घेतलेला आहे. हा व्हिडिओ झेंडाबुरुजातल्या जंग्यांचा आहे. जी खालची जी तटबंदी आहे झेंडाबुरुजाची मेन मोठ्या तटबंदीच्या खालची, तर तिथले हे जंगे आहेत. एक परत एकदा प्ले करा. आता हे आपण बघतो इथून कितीतरी मोठ्या लांबच्या प्रदेशापर्यंत आपल्याला म्हणजे निरीक्षण करता येतं, बघता येतं की कोण आहे का कुठे. एक मिनटं आणखी एका ठिकाणी दाखवले मी. ठीक आहे, इथूनच लक्षात येतं. जावळीच्या भरपूर लांबपर्यंतचा प्रदेश आपल्या दृष्टिक्षेपात येतो, त्यासाठी या जंग्यांचा वापर केला जायचा. ठीक आहे, घ्या नेक्स्ट स्लाईड. त्याचबरोबर गडावरती मानवी वस्ती आहे, तर त्यासाठी प्रमुख गोष्ट म्हणजे काय तर पाणी. मग ते गडाचं बांधकाम असो किंवा दैनंदिन वापरासाठीचं पाणी असो, त्याच्यासाठी पाण्याची सोय करणं हे प्रमुख काम होतं. तर त्याच्यासाठी गडावरती आज पण उपयोगात येतील अशा तलाव आणि विहिरी आहेत. तर तलावाची निर्मिती कशी झाली, ज्यावेळेस गड बांधायला सुरुवात करतात आणि गड बांधण्यासाठीचा जो खडक लागतो किंवा दगड लागतो तर तो गडावरतीच खोदकाम करून त्या खडकाचा वापर केला जायचा. म्हणजे तो खडक आपण खोदून जी घळ तयार व्हायची त्या घळालाच अशी नंतर तटबंदीसारखी किंवा बांध घालून त्याला तळ्याचं रूप दिलं जायचं. आणि त्याच्यामध्ये इथं जेवढे आपण तळे बघतो, आता हे यशवंत बुरुजाच्या जवळचे तळे आहेत, तर ते तळ्याचा जो बांध घातला आहे घळीला आणि त्याच्या खाली तटबंदी, ह्याच्यामध्ये अंतर ठेवलेलं आपल्याला दिसून येतं. इथं पण इथं तटबंदी आहे आणि इथं हा बांध आहे तळ्याचा. तर तो का, तर ज्यावेळेस शत्रू सैन्य गडावरती हल्ला करेल त्यावेळेस, कारण ते घळीच्या हिशोबाने ते गडाच्या तटबंदीच्या बाजूनी तलाव आहेत, तर जर हल्ला केला किंवा तोफांचा मारा केला तर तो डायरेक्ट पाण्याच्या बांधाला लागून तर तलावाचं नुकसान होऊन त्याचा पाण्याचा अपव्यय होऊ नये म्हणून ह्या दोन तटबंदीच्या आणि बांधाच्या मध्ये त्यावेळेस अंतर ठेवलं जायचं. आता गडावरती आपल्याला हा भवानीचा तलाव एक त्या मंदिराच्या तिथला, गोड्या पाण्याचा तलाव हा मोठा आहे आणि हा छोटा होता म्हणून त्याला नासका तलाव असंही म्हटलं जातं, असा उल्लेख एका ठिकाणी आढळला. आणि ज्यावेळेस भरपूर पाऊस होतो आणि पाऊस झाल्याच्या नंतर ज्यावेळेस एक्स्ट्राचं पाणी आहे ते बाहेर जाण्यासाठीच्या पण काही जास्त झाले बांधामध्ये त्याचे आउटलेट बनवलेले आहेत, म्हणजे एक्स्ट्राचं पाणी आहे ते बाहेर जाण्यासाठी. त्यानंतर आपल्याला प्रतापगडाचं मेन महत्त्व म्हणा किंवा आत्ताच तुम्ही आपले विलासराव देशमुख यांचे मुलगा रितेश देशमुख यांचा मूवी सगळ्यांनीच बघितलेला असेल असं मला वाटतं. त्याच्यामध्ये जो घटना दाखवली किंवा प्रतापगड जेव्हा म्हणजे ज्या घटनेमुळे सगळ्यांच्या दृष्टिक्षेपात आला आणि प्रतापगडाचं महत्त्व सगळ्यांना कळलं, ती घटना म्हणजे प्रतापगडावरचं पहिलं युद्ध म्हणजे अफजल खानाचा वध. तर ज्यावेळेस महाराजांनी जावळी ताब्यात घेतली तर त्यावेळेस शिवरायांचं ते वाढती ताकद ह्याचा धसका आदिलशाहीला बसला. तर त्यावेळेस अली आदिलशाह त्याची आई बडी बेगम ह्यांनी एक दरबार भरवला आणि त्यांनी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी कोण पुढे येईल म्हणून त्यांच्या दरबारामध्ये घोषणा म्हणजे विचारलं गेलं, तर कोणीच पुढे यायला तयार नव्हतं. तर त्यांचंच आदिलशाह याच्यामधला एक आपण काय म्हणू सुभेदार म्हणू, तर तो खानाचा विडा म्हणजे खानाने तो विडा उचलला की महाराजांना मी पकडून आणल, एक तर जिवंत तरी आणल किंवा मेलेलं तरी तुमच्यासमोर हजर कराल असा विडा उचलला. तर त्यावेळेस खानासोबत जवळपास 10,000चं सैन्य होतं, हत्तीची फौज होती, घोड्यांची फौज होती आणि एवढ्या फौजेसह तो विजापुरातून निघाला. तर महाराजांना माहीत होतं की त्याच्यासोबत एवढी मोठी फौज आहे, आपल्याकडं तर काही तेवढी फौज नाही आहे, त्यामुळं आपण त्याच्यासमोर उघड्या मैदानावरती तर काही त्याचा मुकाबला आपण करू शकत नाही. म्हणून महाराजांनी
प्रतापगडाची निवड केली. का तर तो पूर्ण जावळीचं खोरं आहे आणि त्याच्यामध्ये चढ उतार आणि डोंगरांचा भरपूर डोंगराळ भाग आहे. तर खानाने नंतर डावपेच पण खेळायला सुरुवात केली. ज्यावेळेस तो विजापूरवरून इकडं आपल्या महाराष्ट्रात येत होता त्यावेळेस त्यांनी रस्त्यामध्ये रयतेला भरपूर त्रास दिला. परत जे देवस्थानं होते आपले जे महत्त्वाचे तुळजापूर, पंढरपूर आणि कोल्हापूरची लक्ष्मीबाई, म्हणजे हे 3 उल्लेख मला आढळले म्हणून मी ते सांगते. असं म्हणतात की ह्या 3 देवस्थानांच्या ठिकाणी पण त्यांनी उपद्रव घातला. इव्हन ज्यावेळेस तो चालून आला ही कुणकुण लागताच महाराजांनी काही सहकाऱ्यांना सांगून पंढरपुरातली विठ्ठलाची जी मूर्ती आहे ती काही दिवस लपून ठेवावी लागली होती. म्हणजे विठ्ठलाला सुद्धा पंढरपूर सोडावं लागलं होतं अफजल खानाच्या या उपद्रवामुळं. नंतर त्यांनी तुळजापूरच्या देवीचा सुद्धा अपमान केला आणि असं जसं विठ्ठलाची मूर्ती लपून ठेवली तशीच कोल्हापूरच्या देवीची पण मूर्ती या उपद्रवामुळे लपून ठेवावी लागली होती काही दिवस. तसंच त्यांनी महाराजांचे मेहुणे म्हणजे सई राणी साहेबांचे भाऊ बाबाजी निंबाळकर ह्यांना पण कैद केलं होतं, जेणेकरून तुम्ही बाहेर या आणि तुमच्या मेहुण्याला सोडून घेऊन जा, म्हणजे असं आम्ही दाखवल्यासारखं हे कट कारस्थानं करण्यासाठी सुरुवात केली. त्यांना असं वाटलं की आता महाराज प्रतापगडावर गेलेत तर त्यांना तिथून कसं बाहेर काढायचं याच्यासाठी त्यांनी त्या युक्त्या करण्यासाठी सुरुवात केली होती. पण महाराज त्याच्यात शेरात सव्वा शेर निघाले. महाराजांनी त्यांना असं दाखवलं की मी घाबरलो आहे त्यांना, आता तुम्ही एवढं नुकसान केलं आहे, रयतेला छळलं आहे आणि मी आता तुम्हाला खूप घाबरलो आहे, त्यामुळं मी तुम्हाला भेटायला येऊ शकत नाही, तुम्हीच मला भेटायला प्रतापगडाला या, असं त्यांनी कळवलं. त्यानंतर महाराजांनी प्रतापगडाची निवड करण्यामागं गनिमी कावा करता यावं म्हणून त्यांनी प्रतापगडाची निवड केली होती. त्यानंतर शेवटी भेट ठरली. तर भेटीचं तारीख होती शके 1581 विकारी नाम संवत्सर मार्गशीर्ष मास शुक्ल पक्ष सप्तमी तिथी म्हणजेच गुरुवारी 10 नोव्हेंबर 1659 आणि भर दुपारी मध्यान्ह एकदम. तर ते का ते मी तुम्हाला थोडंसं पुढे गेल्यावर सांगते. आणि त्या भेट ठरल्याच्या नंतर महाराजांनी त्या भेटीला जाण्यासाठी जाताना काय तयारी केली होती तर त्यांनी अंगामध्ये जरीचा कुर्ता घातला होता, त्या कुर्त्याच्या आतमध्ये पोलादी चिलखत घातलं होतं, डोक्यात जिरटोप आणि त्याच्यावरती मंदिल, उजव्या हाताची आस्तनीत म्हणजे बाहीच्या आतमध्ये बिचवा आणि कट्यार लपवली होती आणि एका त्या हातामध्ये पट्टा आणि डाव्या हातामध्ये वाघनखं लपवलेली होती. हां, तर ते दुपारची वेळ महाराजांनी का ठरवली असावी तर हे ते भेटीचं ठिकाण ज्याला जणीचं टेम असं म्हणतात आणि हा आपला झेंडा बुरुज. तर मध्यान्ह म्हणजे दुपारची वेळ आणि सूर्य डोक्यावर येतो. जर समजा आला अफजल खानवरती आणि त्याला गडावरती काय चाललं आहे याचं निरीक्षण करायचं तर ते वरती बघितलं किंवा त्यांनी म्हणा किंवा त्याच्या सैन्याने तर सूर्य डोळ्यावर आल्यामुळे तिकडचं दृष्टिक्षेपात तेवढं क्लिअर येत नाही, क्लिअर व्ह्यू मिळत नाही गडाचा, म्हणजे हा पण दृष्टिकोन असावा असं म्हटलं जातं. आणि झेंडा बुरुजापासून हे जणीच्या ठेमचं ठिकाण हे पूर्ण दिसत होतं, म्हणजे तिथं काय हालचाली वगैरे चालतात हे पूर्ण क्लिअरली दिसण्याजोगं होतं, म्हणून महाराजांनी भेटीसाठीचं हे ठिकाण निवडलं गेलं. आता हे एक ते वधाचं कल्पनाचित्र आहे. तर भेटीच्या अटी काय काय होत्या तर महाराजांनी त्यांच्यासोबत 1-2 सेवक आणणे, मग त्याच्यामध्ये त्यांचे वकील पण होते. महाराजांचे वकील होते गोपीनाथ पंत बोकील आणि अफजल खानाचे होते ते कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. तर 2 सेवक आणि 10 अंगरक्षक, ज्याच्यामध्ये आपण त्यांचं महाराजांच्या साईडचे 10 अंगरक्षकामध्ये संभाजी काऊजी जास्त प्रचलित आहेत, तसं इकडं बडा सय्यद म्हणून अफजल खानासोबत होता. तर ज्यावेळेस प्रत्यक्ष भेट झाली खानाने शिवरायाला आलिंगन देण्यासाठी बोलावलं आणि दगाफटका केला, म्हणजे त्यांनी आपल्या डाव्या हातामध्ये महाराजांची मान दाबली आणि त्या महाराजांच्या पाठीवरती कट्यारीने वार केले, पण महाराजांनी आतमध्ये चिलखत घातल्यामुळे तो वार खानाचा फेल गेला. त्यानंतर क्षणाचा पण विलंब न करता मग महाराजांनी पलटवार केला. त्यांनी डाव्या हातातल्या वाघनखांचा मारा खानाच्या पोटावर करून पोट फाडलं आणि नंतर कट्यारीने किंवा बिचव्याने जोरदार वार केले पोटामध्ये खानाच्या. त्यानंतर ज्यावेळेस तिथंच म्हणजे ह्यांचा वकील होता अफजल खानाचा, त्यांनी पण महाराजांवरती वार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस अफजल खान ज्यावेळेस त्याच्यावर वार झाला त्यावेळेस तो दगा म्हणून ओरडत बाहेर गेला. त्यावेळेस इकडं आतमध्ये ते कुलकर्णी
जो वकील होता अफजल खानाचा, त्याच्यामध्ये आणि महाराजांमध्ये म्हणजे थोडक्यात पलटवार सुरू झाला. त्यावेळेस महाराजांनी त्या कुलकर्णी वकिलांना पण सांगितलं होतं की तुम्ही माझ्यावरती वार करू नका, मी ब्राह्मणांना मारत नाही, मी ब्रह्महत्येचं पातक घेत नाही, माझ्या वडिलांनी मला तसं शिकवलेलं नाही. परंतु तरीही कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्यांनी त्यांच्यावरती वार करण्यास चालूच ठेवलं. त्यामुळे नाईलाजास्तव महाराजांना तिथं त्यांना मारावं लागलं. त्यानंतर ज्यावेळेस अफजल खान दगादगा म्हणून बाहेर गेला शामियान्याच्या, त्यावेळेस जो बडा सय्यद म्हणून जो अंगरक्षक होता अफजल खानाचा, तो आतमध्ये येऊन महाराजांवरती वार करणार होता. त्यावेळेस 10 अंगरक्षकापैकी जो जीवा महाला होता महाराजांच्या, तर त्यांनी वरच्यावर हात त्याचा बडा सय्यदचा छाटला होता. म्हणून त्यावेळेस ती हे म्हण प्रचलित झाली की होता जीवा म्हणून वाचला शिवा. त्याच्यानंतर महाराजांनी म्हणजे थोडासा इथं टाकलेला नाही तो पार्ट, पण ज्यावेळेस दगादगा म्हणून अफजल खान बाहेर गेला, त्याची जी पालखी, ज्या पालखीत बसून तो वरती आला होता त्या टेंब्यावरती, तर त्या पालखीत जाऊन बसला. तर त्याचे जे भोईर होते किंवा भोये म्हणतात, जे ते पालखी उचलायचे, त्यांनी घेऊन त्याला उचललं पालखीत. परंतु त्याच वेळेस तिथे संभाजी कावजे म्हणून जे 10 अंगरक्षकापैकी एक अंगरक्षक होता, तो आला आणि त्यांनी त्या 4 भोयांना मारून टाकलं. आणि ज्यावेळेस ती भोई खाली पडली, त्यावेळेस त्यांनी अफजल खानाचं शिरच्छेद केला तिथं, ते संभाजी कावजेंनी केलं. आणि नंतर ते शिर घेऊन आणि महाराज आपल्या फौजेसह वरती गडावरती गेले. तर त्याच्यानंतर त्यांनी तोफेची सलामी दिली. म्हणजे तो एक इशारा होता, इशाऱ्याची तोफ होती. म्हणजे ज्यावेळेस महाराजांची भेट ठरली, त्यावेळेस त्यांनी जावळीच्या ठिकठिकाणी, महत्त्वाच्या ठिकाणी आपले मावळे, गनिमी जे महाराजांचं जे प्रमुख शस्त्र होतं, त्यासाठी त्यांनी जे मावळे काय म्हणतो आपण त्याला पॉईंट केले होते किंवा लपवले होते, तर त्यांना जो इशाऱ्याची तोफ देऊन त्यांना इशारा केला की आपलं काम फत्ते झालेलं आहे, खानाचा वध झाला आहे, आता तुम्ही तुमचं काम सुरू करा. मग ज्यावेळेस अफजल खान गडावरती येणार होता भेटीला, त्यावेळेस त्यांनी, आता ते पुढे एक नकाशा आहे त्याच्यामध्ये मी दाखवते, तर त्याच्यामध्ये त्यांनी छावण्या ज्या लावल्या होत्या म्हणजे गडावरती येण्याच्या अगोदर, हा तो नकाशा इकडं, म्हणजे तो ॲक्युरेट नकाशा नाही आहे, कल्पनाचित्र आहे, जे गडावरतीच मला बघायला भेटलं, तिथलाच हा फोटो आहे. तर इकडून हे महाबळेश्वराचं पठार आहे, इकडून रडतोंडीच्या घाटामार्गे खान खाली उतरला. तर जे हे कोयना नदी, त्या कोयना नदीचं जे पात्र आहे साईडनी, तर तिथं त्याची छावण्या लागल्या काही. आणि ज्यावेळेस भेटीचं ठरलं, त्यावेळेस तो जवळपास 1,500 पठाणांना घेऊन भेटीला येत होता. पण तो ज्यावेळेस महाराजांना कळलं, त्यावेळेस महाराजांनी सांगितलं की एवढ्या लोकांना बघून मी आणखीन घाबरून जाईल, मी काही तुम्हाला भेटायला येणार नाही, यायचं असलं तर थोडे लोक घेऊन या. मग त्यावेळेस हा इथपर्यंत आलेला हे म्हणजे पार गावाचा भाग आहे हा. तर पार गावामध्ये मग ह्या 1,500 पठाणांचं तिथं छावणी लागली आणि फक्त 10 अंगरक्षक आणि 2 सेवकांसह अफजल खान इथून जाऊन हे जनीच्या ठेंबेच्या भेटीच्या ठिकाणी तो गेला. तर नंतर ज्यावेळेस समजा अफजल खानाच्या वधानंतरची गोष्ट, जी फौज आहे त्यांचा निकाल कसा लावायचा, यासाठी महाराजांनी जी योजना आखली, तर इथं खाली गडाच्या खाली एक किनेश्वर म्हणून गाव आहे, तिथं हे आपल्याला जे नाव आहे शामराजपंत, मोरोपंत पिंगळे, त्र्यंबक मोरेश्वर, हे या साईडनी, आणि वरच्या साईडनी नेताजी पालकर, रघुनाथ बल्ला, आणि हे जे 1,500 पठाण आहेत त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अण्णाजी रंगनाथ, पासलकर, बांदल आणि शिलीमकर असे त्यांनी हे केले होते. म्हणजे महत्त्वाचे जे ठिकाणं आहे तिथं त्यांच्यावरती, आणि त्यांना म्हणजे बेसावध होते त्यावेळेस, ते वरती काय चालले, फक्त भेटायला गेलेत बाबा अफजल खान, एवढंच माहीत होतं. ज्यावेळेस इशाऱ्याची तोफ मिळाली, त्यावेळेस हे सगळे जे आपले पॉईंट करून ठेवलेले मावळे होते, त्यांनी त्या फौजेवरती हल्ला करायला सुरुवात केली आणि त्यांची दानादान उडवली. तर ज्या दिवशी खानाचा वध झाला, ती तारीख होती 10 नोव्हेंबर 1659. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस लढाई झाली म्हणजे संपली, तर त्यावेळेस ह्या लढाईमुळे महाराजांची म्हणजे जी लष्करी कीर्ती आहे ती म्हणजे सह्याद्रीच्या प्रत्येक कड्याकापरीमध्ये पसरली गेली. ज्यावेळेस खानाचा वध झाल्याच्या नंतर जो विजयी परिणाम झाला, म्हणजे ज्यावेळेस महाराज जिंकले, अफजल खानाचा वध झाला, फौजेची दानादान उडवली, त्यांना हरवलं. त्यात अफजल खानाचा मुलगा होता फजल खान, तो पण म्हणजे पळून गेला तो, आणि त्यातले बरेचसे काही सैनिक मारले गेले. आणि त्यातून आपल्याला जो म्हणजे स्वराज्याच्या संपत्तीमध्ये काय खजिना प्राप्त झाला, तर 65 हत्ती, 4,000 घोडे, 1200 उंट, 3 लाखांचे जडजवाहीर म्हणजे दागिने आणि 7 लाख रुपये रोख
आणि 2 ठाणे कापड. आता 2 ठाणे कापड असा एका पुस्तकात उल्लेख आढळला मला, पण ॲक्च्युअल 2 ठाणे म्हणजे किती ह्याचं मी खूप शोधायचा प्रयत्न केला, पण मला ते सापडलं नाही. तर एवढी प्रचंड संपत्ती आपल्याला स्वराज्यामध्ये दाखल झाली. आता हे ते ठिकाण म्हणजे जनीचं टेम, जिथं अफजल खानाचा वध झाला, जिथं शामियाना उभारला गेला होता. तर असं म्हणतात ज्यावेळेस संभाजी काऊजींनी अफजल खानाचा शिरच्छेद केला, ते शिर घेऊन तो गडावर गेला. त्यानंतर त्या शिर एका पिंजऱ्यात टाकून ते राजगडावर नेलं गेलं. कारण ज्यावेळेस अफजल खान स्वारी करून येतोय त्यावेळेस जिजाऊ मावसाहेबांनी त्यांना सांगितलं की तुम्ही अफजल खानाचा म्हणजे पूर्ण त्याचा बिमोड करा. कारण याच अफजल खानाने महाराजांचे जे थोरले बंधू होते संभाजीराजे, त्यांचे वरिष्ठ बंधू, तर त्यांचा पण कट कारस्थान करून त्यांचा वध केलेला होता. त्यामुळे ती पण एक तुम्ही आठवण राहू द्या आणि त्याचा बिमोड करा म्हणून जिजाऊ आऊसाहेबांनी त्यांना सांगितलेलं होतं. आणि त्याचाच विजयी काय म्हणू आपण त्याला, हा बाबा मी ती लढाई जिंकून आलो म्हणून ते शिर त्यांनी आऊसाहेबांसमोर सादर केलं राजगडावरती. आणि आजही असं म्हणतात की ते अफजल खानाचे शिर राजगडाचे जे बाल्य किल्ला आहे त्याचं जे प्रवेशद्वार आहे त्याच्या एका कोनाड्यामध्ये ते पुरलेलं आहे. आणि त्याच्यानंतर तिथं दररोज संध्याकाळी दिवा लावला जायचा असं पण म्हणतात त्या प्रतापगडाच्या बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या तिथं. आणि जिथं धड पडलं अफजल खानाचं, तर त्या धडाच्या ठिकाणी ते धड तिथं पुरून असं म्हणतात महाराजांनीच तिथं एक दगडी कवर किंवा कबरीसारखं बांधकाम केल्यासारखं असं म्हणतात. ज्यावरून असं लक्षात येतं की शिवरायांचं असं म्हणणं होतं की वैर ज्यावेळेस शत्रू मरतो त्यावेळेस त्याच्यासोबतचा वैर संपून जातं, असा त्यांचा दृष्टिकोन तिथं आपल्याला दिसून येतो. त्यानंतर बऱ्याच जणांना प्रतापगड म्हणले की फक्त अफजल खानाचा वध एवढं एकच लक्षात येतं, पण तिथं आणखी एक दुसरी पण लढाई झाली होती, जी होती शिवाजी महाराजांच्या मुलाची, जे राजाराम महाराज होते. ज्यावेळेस संभाजी महाराजांचा म्हणजे क्रूर पद्धतीने हत्या केली गेली 11 मार्च 1689ला. त्यानंतर लगेचच औरंगजेबाने त्याचं एक सेनापती इतिकाद खान त्याला रायगडावरती हल्ला करण्यासाठी पाठवलं आणि त्याने इतिकाद खानाने रायगडाला वेढा टाकला. त्यावेळेस रायगडावरती जेवढा राजपरिवार होता तेवढा सगळा तिथं उपस्थित होता. त्यानंतर येसुबाई साहेबांनी राजाराम महाराजांना सांगितलं की म्हणजे गडाचे राजे म्हणजे संभाजी महाराजांनंतर राजाराम महाराजच राजे होते, त्यामुळे तुम्ही सुरक्षित राहावं म्हणून तुम्ही गड सोडावा. त्यामुळं मग येसुबाई साहेबांच्या म्हणण्यानुसार त्यांची तिथं दूरदृष्टी दिसून येते की त्यांनी रायगड महाराजांना सोडायला लावला. नंतर महाराजांनी 5 एप्रिल 1689ला रायगडावरून ते निसटले आणि प्रतापगडावर आले. मग थोडे दिवस त्यांनी तिथून स्वराज्याचा कारभार केला. त्यानंतर राजाराम महाराजांनी गिरजोजी यादव, आता हेच गिरजोजी यादव म्हणजे गडाचं बांधकाम ज्यांनी केलं आरजोजी यादव त्यांचे हे भाऊ, तर त्यांनी महाराजांच्या सांगण्यावरून रायगडावरून ताराबाई, राजसबाई आणि काही वडिलार्जित वस्तू म्हणजे महाराजांच्या काळातल्या, तर त्या वस्तू रायगडावरून सुखरूप आणून प्रतापगडावरती महाराजांकडे पोहोच केल्या होत्या. त्यानंतर तरी पण औरंगजेबाने सैन्य महाराजांच्या पाठावरती ठेवलंच होतं. त्याच्यामुळे जर आपण सुरक्षित राहिलो तर स्वराज्य सुरक्षित राहील म्हणून महाराजांनी नंतर प्रतापगड सोडून जिंजीकडं, जी दक्षिणेतली राजधानी आहे आपली स्वराज्याची, तर तिकडं जाण्याचं ठरवलं. मग ज्यावेळेस प्रतापगडावरून महाराज पार गावात आले तर तिथं गेल्यावर अंबाजी चंद्रराव मोरे म्हणजे जे जावळीचे ऑलरेडी जे मोरे घराणे होते त्यातले जे औरंगजेब किंवा मुघलांच्या साईडचे होते त्यांनी महाराजांवरती, राजाराम महाराजांवरती हल्ला केला किंवा छापा टाकला. तिथून कसे तरी राजाराम महाराज सुटून ते जिंजीला पोहोचले. त्यानंतर म्हणजे जेव्हापासून प्रतापगड बांधला गेला तोपर्यंत आणि राजाराम महाराज जिंजीला जाईपर्यंत तो मराठ्यांच्याच ताब्यात होता, स्वराज्यातच होता. परंतु ज्यावेळेस महाराज जिंजीला गेले त्याच्यानंतर तो अंबाजी चंद्रराव त्यांनी तो प्रतापगड त्याच्या ताब्यात घेतला. पण असं म्हणतात की त्याच्यानंतर लगेच पुढे हिरोजी दरेकर आणि गिरजोजी त्यांच्या मध्यस्थीने गिरजोजी यादव आणि परशुराम प्रतिनिधींनी अंबाजी चंद्ररावाला मारून तो गड परत स्वराज्यात आणला. तर प्रतापगडाच्याच जवळपासचे जे म्हणजे जावळीच्याच प्रांतातले काही महत्त्वाचे ठिकाणं आहे जे आपण गडाच्या जवळपासच आहे तिथं जाऊन बघू शकतो, एक 10 किलोमीटरच्या परिसरात. तर त्यातलं रडतोंडीचा घाट म्हणजे ज्या घाटाने अफजल खानाची फौज प्रतापगडाकडे येत होती तो रडतोंडीचा घाट, जे त्याची स्टार्टिंग पॉईंट मेटतळे म्हणून एक गाव आहे,
जो महाबळेश्वरच्या पठारावरून जो घाट खाली उतरतो त्या घाटाच्या थोडंसं पुढे आले की मेटतळे म्हणून गाव आहे, तिथून तो ररतोंडीचा घाट सुरू होतो. त्याच्यानंतर जिथं ते 1,500 पठाणांची फौज छावणी होती अफजल खानाच्या सैन्याची, तर ती जिथं होती तर ते पेठपार म्हणून गाव आहे. ते गावाचे अशा वैशिष्ट्य आहे, जो व्यापारी मार्गावर म्हणजे व्यापार व्हायचा तर त्या मार्गावरचं पहिलं म्हणजे महत्त्वाचं ठिकाण होते ते पेठपार. म्हणजे तिथं व्यापारी लोक बसून त्यांच्या पेठा होत्या तिथं, म्हणून त्या पार गावाला पेठपार असं म्हणतात. त्याच पेठपार गावाकडं जाताना आपल्याला कोयना नदीचं पात्र ओलांडून जावं लागतं. तर ज्यावेळेस महाराजांच्या ताब्यात जावळी आली तर त्यावेळेस त्या व्यापारी मार्गाला ज्यावेळेस समजा पावसाळ्याचे दिवस म्हणा किंवा जास्त पाऊस व्हायचा त्यावेळेस त्या कोयना नदीचं पात्र मोठं व्हायचं. मग तिथून तो क्रॉस करून ते पूर्ण व्यापारी मार्गाला म्हणजे व्यापार ठप्प व्हायचं तिथं. ती म्हणजे तो अडथळा लक्षात घेऊन महाराजांनी त्यावेळेस दगडी पुलाचं बांधकाम केलं होतं. तो हा शिवकालीन पूल जो आजही सुस्थितीत आहे ना आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर त्याच गावामध्ये एक रामवरदायिनी मातेचं मंदिर आहे असं म्हणतात. त्या देवीने तिथे रामाला वर दिला होता म्हणून म्हणजे अशी आख्यायिका आहे, म्हणून तिथं एक ते देवीचं मंदिर आहे. आणि जावळी गाव जिथं त्या जावळीचे जे पहिले राज्यकर्ते होते चंद्रराव मोरे त्यांचं राजधानीचं ठिकाण हे एक गाव आपल्याला तिथं बघायला मिळतं. तर त्या गडावरती भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी, कारण तिथलं हवामान आल्हाददायक असतं, थंडावा असतो आणि जे आजूबाजूचा परिसर जो बघायचा आहे आपल्याला त्याच्यासाठी क्लिअर व्हिजन असतं. त्यानंतर पावसाळा तिथं तर म्हणजे ऑलरेडी ते जावळीचा परिसर हा पूर्ण हिरवागार असतो 12ही महिने. त्यानंतर आणखी तिथली हिरवी वनराई वगैरे आपल्याला बघायला भेटते. धुक्यांनी वेढलेला परिसर आपल्याला बघायला मिळतो. फक्त ट्रेकिंगचे मार्ग थोडेसे निसरडे होतात त्याच्यामुळे तेवढी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. त्यानंतर उन्हाळ्यामध्ये तापमान जास्त असतं त्याच्यामुळे एकतर सकाळी किंवा संध्याकाळी गड बघायला जावं असं म्हणतात. दिवसा फिरणं आव्हानात्मक होतं. आता ट्रेक कॅम्प थ्रू आपण काय करू शकतो तर म्हणजे प्रतापगड, अफजल खानचा वध हे म्हणजे शालेय मुलांना म्हणा किंवा ते असं हिरिरीचं आहे, मग ती कुठं घडलं काय घडलं तर ते बघण्याची उत्सुकता असते. असं म्हणून आपण शाळेतल्या मुलांची सहल आपण तिथं अरेंज करू शकतो 1 डे 2 डे. त्याच्यामध्ये आपण तिथं प्रतापगड, महाबळेश्वरचे काही परिसर, वाईचा काही परिसर असं बघून ती ट्रिप अरेंज करू शकतो. तर प्रतापगड इथं वसलेला आहे, त्याच्या जावळीच्या प्रदेशामध्ये आणखीन कोणते कोणते गड आणि किल्ले आहेत तर त्याचा हा थोडक्यात मॅप आहे. हे इथं वाई आहे, पाचगणी म्हणजे हा प्रमुख मार्ग आहे गडाकडे जाण्याचा. इथं महाबळेश्वर आणि इथं हा आला आपला प्रतापगड. तर ते हे जे वाईच्या इकडचं हे धोम धरण आहे आणि त्या धोम धरणाच्या ह्या 2 जलाशयाच्या मध्ये तो कमळगड आहे. त्याच्यावरतीच रायरेश्वराचं पठार आहे, केंजळगड आहे, रोहिडा, पांडवगड, वैराटगड, मकरंदगड, सुमारगड, महिपतगड, मंगळगड आणि मोहनगड. तर मी एवढे रेफरन्स घेतले. सुरुवात जिथून इतिहासाची झाली महाराजांच्या ते म्हणजे 4थीचं पुस्तक, कवींद्र परमानंदांचं शिवभारत ग्रंथ त्यातले काही इन्सिडन्स घेतले. परत प्रतापगडाची जीवनगाथा इंद्रजित वसंतराव सावंत यांचं पुस्तक बघितलं. गड किल्ले आणि मी ह्याच्यातली पण मी काही माहिती घेतली. नंतर ChatGPT, विकिपीडिया, गुगल मॅप, म्हणजे काही फोटो आहेत टाकलेले ते सगळे मी बऱ्यापैकी गुगल मॅपवरचे पण काही फोटो घेतलेत. महाराष्ट्र टुरिझममधले पण काही माहिती घेतली. discovermh.com म्हणून तिथून माहिती आणि फोटो घेतले. ओंकारोग दादांचं जे काही तुम्ही आत्ता एवढ्यात बघितलं असेल तर त्यांनी अभ्यास मोहिमा खूप घेतल्या प्रतापगडावरच्या. त्यांनी त्यांचे काही इंस्टाग्राम हँडलवरती ते माहिती देतानाचे किंवा अफजल खानाच्या वधाचं इन्सिडन्स जे त्यांनी म्हणजे सांगितलं तर त्याचे व्हिडिओ होते ते पण मी बघितले होते. नंतर ट्रॅव्हलकर प्रणव म्हणून त्यांचे फोटो वापरले. यूट्यूब चॅनलवरून रोड व्हील आणि राणे त्यांचे पण त्यांनी जो परिसर दाखवण्याचा किंवा प्रतापगड दाखवण्याचे व्हिडिओ होते ते पण पाहून त्यांचे पण फोटो मी काही वापरले. त्याच्यानंतर पिलग्रिम डाटा त्याच्यावरून पण काही फोटो घेतले. आणि मला पुस्तक आणून दिलं प्रतापगडाची जीवनगाथा आपल्या पिपिलिकेश्वरनी आणि आसमीनी काही मदत केली आणि प्रवीण सरांनी मला काही माहिती फोटो आणि व्हिडिओसाठी मदत केली. थँक्यू, धन्यवाद. व्हेरी गुड दीपाली. थँक्यू. फक्त वेळ जरा खूप जास्त लागला आहे पण नाही होऊन गेलं चालू. कोणाला काही प्रश्न विचारायचे? अजून तिकडे पहिलं कोणी
हा तो कोयना नदीच्यावरचा पूल जो होता हम्म. शिवकालीन, हां. तो अजून पण त्यात हो, आणखीन सुस्थितीत बघ म्हणजे त्याचं संवर्धन केलं जातं, पण वरच्या भागाचा बऱ्यापैकी झाले. खालचा जो पाय आहे त्याचा अजूनही मजबूत आहे आणि तो शिवकालीनच बघायला मिळतो. हो, वरतून गाड्या पण जातात आत्तासुद्धा. रोड आहे तो प्रॉपर पार गावात जाण्यासाठीचा. तुम्ही सांगितलं ते शिवकालीन मार्ग दाखवला तो. एक मिनिट. हा एक मिनिट पहिले हे विचारतो. 600 सैनिक मारले हे कशावरून आहे? इथं जर तलवार बघितली तर आपण इथं थोडंसं चमकल्यासारखं दिसतंय का तुम्हाला? 3 डॉट इथं पण 1 2 3 म्हणजे प्रत्येक 200 सैनिकासाठी 1 तारा असं त्यावेळेसचा उल्लेख होता. जो त्या तलवारीवरती जेवढे तारे त्याला इंटू 200 तेवढे सैनिक त्या तलवारीने त्या योद्ध्यांनी मारले गेले, म्हणून ते तारे त्यांना दिले जायचे. सोन्याचे आहेत का? हो, सुवर्णापासून बनवलेले आहेत. आणि हे जे नाव कोरलेलं आहे कान्होजी हंबीरराव, ते सुद्धा सोन्यामध्येच कोरलेलं आहे. हा. हा जो तुम्ही माझा दाखवला इकडचा हां. खालचा तो शिवकालीन होता का फक्त शिवाजी महाराज वापरायचे ते? आता मी ज्यावेळेस बघायला गेले होते त्यावेळेस जो गाईड होता घेतलेला, तर त्यांनी काय सांगितलं मला की हा फक्त महाराजांसाठीच वापरला जायचा द्वार. आणि मी काही पुस्तकांमध्ये वाचलं की ते म्हटले की नॉर्मली पण तो शिवकालीन होता, म्हणजे इकडचा जो दरवाजा बांधायच्या अगोदर हाच मार्ग गडावरती जाण्यासाठी होता असं पण म्हटलं जातं. तर इथून गेल्याच्या नंतर इथून काही पायऱ्यांचा मार्ग आहे जो आत्ता सुव्यवस्थित नाही, तो उद्ध्वस्त झालेला आहे, त्यामुळे तो मार्ग बंद आहे. तो इथून वरती गेल्याच्या नंतर हे इथं खाली कमान दिसतीये. तर हा वरती जो आहे तो नगारखाना आहे जो भवानी मातेच्या मंदिराच्या समोर आहे, त्याच्या खाली ही कमान आहे. तिथून वरती आपल्याला मंदिरात जाता येत होतं. त्यांनी वाचलंय ना फक्त शिवाजी महाराज पालखीने त्या मार्गे जायचे, फक्त बाकीचे सगळे जास्त ना ते इकडच्या मार्गे जायचे. म्हणजे असं एकदम स्पेसिफिक. हां, डायरेक्ट तो मंदिरात निघतो तो मार्ग डायरेक्ट. मी जे पुस्तक वाचले ना त्याच्यामध्ये असा स्पेसिफिक कुठंच उल्लेख नाही की हे फक्त महाराजांसाठीचीच वाट होती, पण ती शिवकालीन मार्ग म्हणून होता जो मंदिराच्या म्हणजे डायरेक्ट मंदिरात जात होता आणि त्या कमानीच्या खालून वरती मंदिरात जात जे म्हणजे त्याच्यावर वेगवेगळे हा विचार मांडले गेलेले आहेत. बरं मला एक सांग, तो अर्जोजी यादव त्यांचा उल्लेख केला, मग त्यांचा उल्लेख कशा संदर्भात केला तुम्ही? त्यांनी प्रतापगडाची बांधणी केली. कधी? ज्यावेळेस जावळी ताब्यात आल्याच्या नंतर 1657 मध्ये बांधणी केली. ओके. हम्म. मला असं वाटत होतं की 56 सॉरी. म्हणजे ज्यांनी प्रतापगडाची बांधणी केली त्यांच्यात अजून एक 2-3 वाक्य हो. टाकले पाहिजे होते. थोडीशी इन्फॉर्मेशन अजून पाहिजे होती कारण ते नाव खूप अननोन आहे लोकांसाठी. ओके. अर्जोजी यादव. हां, अर्जोजी यादव म्हणजे थोडंसं मी सांगते मला जे माहिती आहे ते. महाराजांचं जे बांधकाम खातं होतं थोडक्यात आपण म्हणू, तर त्याच्यामध्ये 2 व्यक्ती मुख्य होत्या जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जे रायगडाचं बांधकाम ज्यांनी केलं जे इंदुलकर, आणि त्यांच्यासोबत एक होते प्रमुख, ते म्हणजे अर्जोजी यादव, आणि त्यांच्या अंडर गडांचं बांधकाम केलं जायचं. बस. हे जे 2 इतकी माहिती आली तरी पण ती एक लिंक लागते की कोण होते अर्जोजी यादव, तेवढं तर तो एक पॉइंट होता. जावळी नाव का पडलं काय माहिती आहे तुला? म्हणजे तो प्रदेश असा वाघाच्या जाळीसारखा आहे म्हणून जावळी असं नाव पडलं असावं. म्हणजे त्याचा अभ्यास नाही केलाय मी, जावळीच नाव का पडलं म्हणून. एक तू शब्द वापरला, तो जाऊन देतो तो पॉइंट तसे कमी म्हणतो. शिवभारत ग्रंथ कोणी लिहिला? कवींद्र परमानंद. स्वामी परमानंद हां आहे ना? हां, म्हणजे ते काव्यात्मक लिहिले म्हणून त्यांना कवींद्र परमानंद असा उल्लेख केला तो जातो. ग्रंथ कोणत्या भाषेत आहे संस्कृत भाषेत ते मूळ. आणि कुठे लिहिला गेला? नाही, याचं नाही आयडिया नाही, नेमकं कुठं लिहिला गेलं त्याची आयडिया नाही आहे. बर, तो परमानंद खेडले या गावी लिहिला गेला, जे आपल्या ओके. नगरपासून फक्त मला वाटतं 45 का 50 किलोमीटरवर आहे. आपल्या ओके. नगर जिल्ह्यामध्ये ते नेवासाच्या बाजूला. हां आणि अतिशय
दुर्गम गाव आहे ते तसं आत नेवाशामधला इथे. नेवाशाच्या जवळ परमानंद खेडले नावाचं गाव आहे. तो आपल्या इथं लिहिलं गेलंय आणि त्या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे की त्या ग्रंथामधूनच महात्मा ज्योतिराव फुलेंनी शिवजन्माची तारीख फायनल केली आणि ज्याच्यावरून शिवजयंती साजरी केली जाते. ओके. तर आपल्या नगरचं आहे, सो आपण प्राऊडली ते सांगू शकतो की आपल्या नगरच्या जवळ असलेलं परमानंद खेडले परमानंद गावामध्ये. खेडले. त्याचा एक उल्लेख गरजेचा होता. हनुमानाची ठीक आहे. मूर्ती दाखवली तू, ती कोणत्या प्रकारचा हनुमान आहे? फोटो काय करतो आम्ही इथे? आणि ते खूप महाग आहे, पण खूप महाग आहे. नाही, याच्या अगोदर आहे. वरती सर. 15च्या अगोदर आहे. हां, याच्या हा. तर आपल्याला बऱ्याच गड किल्ल्यांवर अशा पद्धती वेगवेगळ्या हनुमानाच्या मूर्ती दिसतात गड किल्ल्यावरती. हो. वेगवेगळ्या प्रकारच्या हनुमानाच्या मूर्ती दिसतात गड किल्ल्यांवर. पण ही मूर्ती कोणत्या प्रकारची काही सांगू शकते तू? बोल ना. हे नाही चपट्या मारुती. मी बरोबर. सांगू शकते. विजय हा. मारुती. ही आशीर्वाद देणारी मूर्ती आहे आणि दक्षिणमुखी आहे. ओके. आणि ती आशीर्वाद देते. हातावरती. हातामध्ये गदा नाहीये हा. किंवा हे नाही आपलं पर्वत नाहीये, आशीर्वाद देते. ओके. अजून काही? मोबाईल नाही नाही तुला काय Native आहे? आहे ना? एक हनुमानाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या असतात. ज्या वेळेला आपण गड किल्ले बघायला जातो तर हनुमानाचं त्यावेळेचं त्यांचं भाव काय आहे ते त्या मूर्तीला बघून आपल्याला समजलं पाहिजे. तर जनरली तुम्ही कोणत्या एखाद्या माकडाचा जर का राग आला असं बघितलं तर त्याची शेपटी अशी वर येते, बरोबर? तर ते रागामध्ये असतं त्या वरती, क्षणाला. ओके. तर तुम्ही आता बघितलं तर त्यांची शेपटी अशी वर आलेली हनुमानाची. हम्म. सो ते युद्धाच्या मुद्रेमध्ये. सो प्रतापगड हे म्हणजे एक युद्धाचं ठिकाण आहे. हां. त्या यामध्ये. आणि तो असा जो हात आहे तो आशीर्वाद आशीर्वाद. असतो, पण असं त्याला चपेटदान हनुमान सुद्धा म्हणतात की जो एक चापट देतो रागाने, बरोबर? ओके. तर तो आशीर्वादापेक्षा ते चापट देण्याचं रागामध्ये हनुमान आणि ते एक चापट देते समोर त्याला त्या पद्धती चपेट दान मारुती. हां. असं त्याचं उल्लेख आहे. तर काही ठिकाणी अशाच मूर्तीच्या खाली एका स्त्रीचं सुद्धा शिल्प असतं की ज्याच्यावर त्या शिल्पाच्या चेहऱ्यावर हनुमानाचा पाय असतो, पाय आहे. बरोबर? अशी सुद्धा मूर्ती आपल्याला काही ठिकाणी दिसते. अशी मूर्ती आपल्याला इथे दिसते. नाही, आपण कुठं बघितलं? अंकाई टंकाईला नाही, बघितलं. नाही, नाही, श्रीगोंद्याच्या इथं धर्मवीर गड. धर्मवीर गडावर. बरोबर. धर्मवीर गडाच्या वेशीच्या बाहेरच खूप मोठी मूर्ती आहे हो. तशी. चपेटदान मारुतीचीच ती पण एक मूर्ती आहे. तर गड किल्ले बघत असताना आपल्याला आहे ना बऱ्याचदा हनुमानाच्या मूर्तीवरून पण गड किल्ल्यांचा एक अंदाज बांधता येतो. तर त्या मूर्त्या सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. कोणत्या प्रकारच्या? प्रत्येक गड किल्ल्यावर वेगवेगळ्या मूर्त्या दिसतात. पण ओके. ज्या ठिकाणी तुम्हाला असे खूप मोठे युद्ध झालेले दिसतात ना त्या ठिकाणी तुम्हाला शक्यतो चपेटदान मारुती. हनुमानाची मूर्ती दिसते. ओके. असं आहे. हा युनेस्को मध्ये आहे का? हो. तू त्याचा उल्लेख केलेला आहे का? हो. केला का? केला. मी नसेल. बरं, ओके ओके. केला. तेच मला ते दिसलं नाही कुठे. हम्म. ठीक आहे. एक 2-3 गोष्टी फक्त. म्हणजे खूप सुंदर प्रेझेंटेशन झालं तुझं, अतिशय छान झालं. थँक्यू. फक्त 1-2 पॉइंट लक्षात ठेवायचे. पीपीटीवर खूप सारी माहिती नाही टाकायची. ओके. पॉइंटर्स घेणं गरजेचं आहे. खूप सारी माहिती टाकली तर त्याच्याने 2-3 गोष्टी घडतात. एक तर आपण ते वाचायचा प्रयत्न करतो, बघण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपलं समोरचं कनेक्शन तुटतं कुठे. ओके. ओके. आणि पॉइंटच घेतले ना तर पीपीटी पण संक्षिप्त होते आणि सगळं सांगण्याचं एक आपल्यावर पण प्रेशर येत नाही. ठीक आहे. ओके. तर मुद्देसूद थोडीशी असावी. खूप सारी इन्फॉर्मेशन पीपीटी मध्ये नाही टाकायची. ठीक आहे. आणि सुरुवातीला थोडासा मला तुझं वाटलं कॉन्फिडन्स कमी, पण नंतर खूप छान केलं तू ते कव्हर एकदम व्यवस्थित. ओके. तेवढंच फक्त. पीपीटी अतिशय सुंदर झाली. थँक्यू. माहिती खूप सविस्तर झाली. वेळ आपल्याला थोडंसं एक अंदाज घेणं गरजेचं, पण हा विषय तेवढा नव्हता की 25 मिनिटांमध्ये संपेल प्रतापगडाचा. तर ठीक आहे, बट इट्स व्हेरी गुड. हा.
तो हाँ। रेफरेंस में कभी भी चैट जीपीटी जेमिनी और विकिपीडिया सोर्सेस नहीं होना चाहिए क्यों नहीं डालना चाहिए? बिकॉज उनका डेटा कंफर्म नहीं होता है और वो जब ये प्रेजेंट कर रहे हैं कि एज अ पीपीटी या डेटा भी दे रहे हैं तो वो 3 कंसिडरेशन में नहीं होते नहीं, उसमें से इंफॉर्मेशन नहीं ली है मैंने। जब हम इसमें मेंशन मत करो नहीं, बट अगर हमने उसमें से अगर कुछ रेफरेंस लिया है तो वैसे भी कंसिडरेशन में नहीं होते। हाँ, बट ठीक आहे ना, इट्स ओके ना. म्हणजे मी त्याचा वापर म्हणजे माहिती त्यातली ॲज इट इज उचलून नाही वापरलेली. नहीं नहीं आप यूज करो उसमें कोई दिक्कत नहीं है बट जब तिचं म्हणणं आहे की Reference मध्ये टाकायचं नाही. मध्ये घेतलं की रेफरन्स मध्ये टाकायचं नहीं. बट मेरा बोलना थोड़ा सा अलग है इस बारे में कि मेरा बोलना है अगर हमने लिया है इंफॉर्मेशन इट मे बी रॉन्ग. हम ये दावा नहीं कर रहे कि हमने जो इन्फॉर्मेशन दे रहे हो 100% सही है. ठीक है. तर जे पण तुम्ही दिला आता व्हाट इज हिस्ट्री मतलब अगर कोई भी आप इतिहास देखोगे ना तो हर एक बुक में एक ही चीज की तरफ देखने का नजरिया अलग अलग है. ओके. तो आप चीजें देखते हो, रिसर्च करते हो उसके ऊपर और आप आपके कुछ उसके बारे में के प्रेडिक्शन या परसेप्शंस आप प्रेडिक्ट करते हो या अपनी तरह से इंटरप्रिटेशन देते हो उन चीजों का. ओके. सो थोडा बहुत चलता है, इट्स ओके. म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तू स्वतःचं पण काही मत मांडू शकतेस. हम्म. आपण कोणी इतिहास तज्ञ नाही आहोत, नाही, आपण हो. अभ्यासक आहोत आणि अभ्यास करायचं म्हणजे आपल्याला तर्क मांडण्याचा अधिकार येतो. बरोबर. हो. सो तर्क मांडू शकतात, फक्त तुम्ही ठामपणे नाही सांगू शकत. हम्म, हम्म. इतकंच आहे ते. ठीक आहे. सो व्हेरी गुड, थँक्यू. व्हेरी नाईस. एक 2 मिनिटं फक्त मी आता सांगतो की आपल्याला थोडा वेळ झालाय तर मी मनीष आणि सागरची पीपीटी नेक्स्ट टाइम घेऊ आपण. ओके. नेक्स्ट टाइम घेऊ पुढच्या याच्यामध्ये. आता आपण 5च मिनिटाचा मोजून ब्रेक घेऊ आणि त्यानंतर लगेच दररोजची पीपीटी घेऊ. त्याला जास्त वेळ लागणार नाहीये. ती बरोबर 20 मिनिट्स डायरी 20 आहे. मिनिटाचीच ती आहे. डायरी. आणि ते झालं की मग आपण क्लोज करू. ठीक आहे. मोजून 5च